लग्न टिकत नाहीये, पुढे काय? जोपर्यंत पुरुषाच्या हातात पॉवर होती त्याला क्वेश्चन करणारं कोणीच नव्हतं, पण जेव्हा तो क्वेश्चन यायला लागला तेव्हा ते डळमळायला लागलं. साधारण घटस्फोटाचे कारण काय असू शकतात? सेल्फ सेंटर्ड सोसायटी झालेली असल्यामुळे मी आणि माझा आनंद हा मला जास्त महत्वाचा आहे. सो ही आता समाजाची बदलत चाललेली मानसिकता आहे की लग्न टिकवायलाच पाहिजे असं नाही. टिकलं तर टिकलं, नाही टिकलं तर वेगळे व्हा. कारण एकदा तुम्ही कोर्टात गेला की ती दोन वकिलांची लढाई असते. तिथे तुमच्या म्हणण्याला काहीही अर्थ नसतो, कारण प्रत्येकाला जिंकायचं असतं. ॲमिकेबल सेटलमेंट म्हणजे नेमकं काय? जेव्हा फॅमिली कोर्टात पाठवलं जातं आणि काउन्सिलर आहेत असं म्हटलं जातं तेव्हा लोकांना वाटतं की आता हे आमच्यावर जबरदस्ती करणार, आम्हाला एकत्र राहायलाच लावणार. तर कम्युनिकेशनचा किती मोठा रोल आहे लग्न टिकण्यासाठी? खूपच मोठा आहे. कम्युनिकेशनच होत नसेल तर तुम्हाला एकमेकांना काय हवंय, काय करायची गरज आहे, हे सगळं कसं कळणार? चिडचिड होते आणि मग चिडचिडीतनं वाद निर्माण होतात, संवाद निर्माण होतात. सेक्शुअल त्यांचं जे लाईफ आहे ते कितपत कारणीभूत असतं? खूप पूर्वीची मी एक पत्रिका माझ्या वाचनात आली होती, तिथे हेच लिहिलं होतं की या व्यक्तीचा या व्यक्तीशी शरीर संबंध होण्यासाठीचा म्हणून हा योजलेला सोहळा आहे. थोडासा एक चेक पालकांकडनं हा असायला हवा, तरच पुढची पिढी हेल्दी रिलेशनशिप्स मध्ये जाईल. बरोबर. नाहीतर ह्या अनसक्सेसफुल रिलेशनशिप्स नंतर सक्सेसफुल मॅरेजेस टिकणं हे खूप कमी होणार आहे. नमस्कार, मी नम्रता कदम. पुढे कायच्या आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आपल्याला प्रत्येकालाच असं वाटतं की आपला एक पार्टनर असावा, ज्याच्याबरोबर आपण आपलं पूर्ण आयुष्य घालवावं. पण आजकाल खरंच आपला पार्टनर आपल्याबरोबर आयुष्यभर असतो का? नाही, कारण आपल्या आजूबाजूला आपल्या नातेवाईकांमध्ये हल्ली घटस्फोटाचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. तर आज आपण आपल्या ह्या पॉडकास्टमध्ये, आपल्या आजच्या एपिसोडमध्ये ह्याच संवेदनशील विषयावर बोलणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत रिटायर्ड मॅरेज काउन्सिलर, फॅमिली कोर्ट, शिरीन तुलालवार. शिरीनताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तर शिरीनताई, आपला आजचा प्रश्न आहे, लग्न टिकत नाहीये, पुढे काय? पुढे काय? सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे हा, म्हणजे मूळ समाजापुढेच हा प्रश्न निर्माण झालेला आहे की लग्न टिकत नाही. त्याला कारणं बरीच आहेत, पण लग्न टिकवणं हे महत्वाचं आहे सध्या, कारण आपल्याला अजूनही लग्न संस्थेला पर्यायी कुठलीही संस्था निर्माण झालेली नाहीये किंवा तेवढी सक्षम संस्था मिळालेली नाहीये. म्हणजे लग्न नाही तर काय हा प्रश्न जर विचारला तर समजा लोक म्हणतील की लिव्ह इन रिलेशनशिप्स आहेत, पण लिव्ह इन रिलेशनशिप सुद्धा तेवढी अजूनही सक्षम झालेली नाहीये. बरोबर. आणि लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये जाणारी किंवा लग्न नच करायचंय असं ठरवणारी पिढी ही कमी प्रमाणात आहे. म्हणजे आपण जर आपलं पॉप्युलेशन बघितलं, जर मी नेहमी असं म्हणते की डिव्होर्सचं प्रमाण वाढतंय, मान्य आहे, लग्न टिकत नाही हे वाढतंय, पण त्याचप्रमाणे पॉप्युलेशनही वाढते. म्हणजे लग्न किती झाली आणि त्यातली किती मोडली हा सर्वे अजूनही आपल्याकडे कोणीही केलेला नाही. त्यामुळे आपल्याला कसं आहे, सध्या मीडियामुळे लोकांना समजतंय की लग्न टिकत नाहीयेत, लग्न टिकत नाहीयेत. लग्न टिकत नव्हती, पहिल्यापासूनच टिकत नव्हती. अगदी पूर्वीपार काळापासून आपण बघायला गेलो तर तेव्हाही लग्न टिकवली गेली. ही जी गोष्ट आहे ही लग्नामध्ये टिकवायलाच लागते. असं ऑटोमॅटिक तुम्ही लग्न केलं आणि तुमचं लग्न टिकलंय असं कधीच होत नाही. तर समजा लग्न टिकत नाही तर त्याच्यासाठी अनेक तुम्हाला पर्यायी व्यवस्था, म्हणजे मदत करणाऱ्या संस्था किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मी फॉर एक्झाम्पल, आता मी फॅमिली कोर्टातच काम करत असल्यामुळे मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगू शकते की लग्न टिकत नाही आणि मग ते कोर्टापर्यंत येतं. तर कोर्टापर्यंत आल्यानंतर सुद्धा अजूनही आपल्या समाजाची किंवा ज्या लोकांनी हे सगळे नियम घालून दिले किंवा कायदे पंडित म्हणा, त्यांना असं वाटलं की ही लग्न टिकायला हवी, कारण काही काही लग्न ही क्षुल्लक कारणामुळे मोडतात. म्हणजे जिथे मोठी कारणं आहेत ती गोष्टच वेगळी, जिथे ॲडिक्शन आहे किंवा जिथे मारहाण आहे, अब्युझिव्ह मॅरेज आहे, ही गोष्ट वेगळी. पण बदलत्या बरोबर आणि बदलत्या मानसिकतेबरोबर जी काही कारणं आलेली आहेत ती काही वेळेस एखाद्या काउन्सिलरच्या मदतीने नक्कीच तुम्ही परत त्याच्याबद्दल काम करू शकता आणि ते लग्न टिकू शकतं. असं वाटल्यामुळे फॅमिली कोर्टची स्थापना खरं तर झालेली आहे. आणि फॅमिली कोर्टमध्ये तुम्हाला बेसिकली पहिल्यांदा काउन्सिलिंग सर्व्हिस अवेलेबल असते. म्हणजे मॅरेज काउन्सिलर म्हणून मी जिथे काम केलेलं आहे की तुम्हाला काउन्सिलरकडे पाठवलं जातं, तिथे तुमचं लग्न जुळवण्याचा किंवा ॲमिकेबल सेटलमेंट करण्याचा प्रयत्न केला जातो. ॲमिकेबल सेटलमेंट म्हणजे नेमकं काय? जेव्हा फॅमिली कोर्टात पाठवलं जातं आणि काउन्सिलर आहेत असं म्हटलं जातं तेव्हा लोकांना वाटतं की आता हे आमच्यावर जबरदस्ती करणार, आम्हाला एकत्र राहायलाच लावणार.
तर काही काही गोष्टींमध्ये शेवटी तो त्यांचा निर्णय असतो. हं. काउन्सिलर तरी काय करतो, तर तुम्हाला वेगवेगळे रस्ते दाखवतो. ही वाट आहे, ही वाट आहे. तुम्ही जर ह्या वाटेने गेलात तर हे होईल, ह्या वाटेने गेलात तर हे होईल. ह्यातलं सोल्युशन तुम्हाला शोधायचंय. कारण तुमचे प्रॉब्लेम हे तुमचे आहेत. तुम्हाला माहिती आहेत. आपण नेहमीच म्हणतो परदुःख शीतल असतं. हं, हं. जोपर्यंत तुम्ही त्यातनं जात नाही तोपर्यंत तुम्हाला कळत नाही. त्यामुळे काउन्सिलरलाही तुम्ही कशातनं गेलेला आहात ते माहीत नाहीये. बरोबर. मग काउन्सिलर त्या पर्यायी गोष्टी तुमच्या समोर ठेवणार. त्या पर्यायी गोष्टीमधलं जर तुम्हाला वाटलं, की ठीक आहे आम्ही एकत्र ह्या गोष्टींमुळे राहू शकतो, आम्ही आमच्यावर काम करू शकतो, तर एकत्र येण्याचा संभव आहे. नाहीच तर ॲटलीस्ट कोर्टामध्ये वर्षानुवर्ष भांडत बसण्यापेक्षा तुम्ही जर अक्रॉस द टेबल बसून सेटलमेंट केली डिव्होर्सची, हं. भले आता नाही लग्न टिकण्याच्या नाहीच आहे त्या परिस्थितीत, तर आपण एमिकेबली एकमेकांच्या संमतीने डिव्होर्स तरी सेटल करू, हा प्रयत्न ते हे काउन्सिलरचा असतो. कारण अच्छा. एकदा तुम्ही कोर्टात गेलात, की ती 2 वकिलांची लढाई असते. तिथे तुमच्या म्हणण्याला काहीही अर्थ नसतो, कारण प्रत्येकाला जिंकायचं असतं. आणि ह्या गोष्टींमध्ये विन-विन सिच्युएशन कधीच नसते जेव्हा तुम्ही कोर्टात जाता. एक कोणीतरी हरतोच कारण त्याच्या विरुद्ध निकाल जातो आणि एका कोणातरी बरोबर निकाल येतो, त्याच्या बाजूने निकाल. पण जेव्हा तुम्ही अक्रॉस द टेबल बसता, समजा काउन्सिलर समोर किंवा वकिलांच्याही मदतीने, हं. तेव्हा तुम्ही तुमच्या टर्म्स कंडिशन्स दोघांच्या मांडू शकता आणि त्यातलं जो काही मिडवे आहे, तो दोघांनाही 50-50 विन-विन सिच्युएशनमध्ये नेऊ शकतो. सो अशा प्रकारची ॲमिकेबल सेटलमेंट करण्याचा फॅमिली कोर्टात कल आहे आणि ह्या जास्तीत जास्त केल्या जातात. रिकन्सिलेशन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे लग्न टिकवणं, हा प्रयत्न तर पहिला असतोच. पण समजा लग्न टिकत नाही, म्हणजे एखादीला जर मारहाणच होतीये किंवा तिचं जे काही म्हणणं आहे ते तिला नाही बदलायचंय, तर कुठलाही काउन्सिलर किंवा कोणीच जबरदस्ती तर करू शकत नाही. त्याच्यामुळे मग हा नाही तर हा पर्याय तरी निवडावा आणि ॲमिकेबली संमतीने परस्परांच्या मॅटर संपवावं, ज्यामुळे तुमच्या मानसिकतेवरचा जो काही दुष्परिणाम होणार आहे तो कमी होतो. समजा मुलं-बाळं असतील तर त्यांच्यावर होणारा दुष्परिणाम कमी होतो. समाजातला जी आपण म्हणतो अशांतता निर्माण झालेली असते किंवा कुटुंबातील समाजापर्यंत जाण्याचीही गरज नाही, ती कमी होते. सो अशा 2 प्रकारांनी मदत अवेलेबल आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं तुमच्या की लग्न टिकत नाहीये माझं. तर काउन्सिलिंग सर्व्हिसेस आहेत. म्हणजे मॅरेज काउन्सिलर्स कोर्टापर्यंत येण्याचीही गरज नाही. बाहेर मॅरेज काउन्सिलर्स आहेत. पण अजूनही आपल्याकडे ना काउन्सिलिंग हा प्रकार फार फॉरेन समजला जातो. म्हणजे आम्हीही केलेलंच आहे ना, आम्हाला माहितीच आहे ना, काउन्सिलर काय सांगणार आहे. आणि आता तर मीडिया आणि ह्याच्यामुळे एवढं वाचायला मिळतं आपल्याला या सगळ्या गोष्टींबद्दल, की आपल्याला वाटत असतं की मला सगळंच ज्ञान आहे. मी सगळंच केलेलं आहे किंवा माझ्या कुटुंबाने प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे काउन्सिलिंग हा प्रकार खरं तर आपल्याकडे पहिल्यापासून आहे. म्हणजे अगदी जात पंचायत आधी, मग घरातली माणसं, मग त्यांचा समाज, मग कुटुंब अशा प्रकाराने समजून ते काय करत होते, काउन्सिलिंगच करत होते. पण होतं काय, जेव्हा माझं कुटुंब बोलतं किंवा 2 कुटुंब समोरासमोर बोलतात, तेव्हा ती बायस्ड असतात. पक्षपातीपणे जो निर्णय घ्यायचा असतो, तो एक तिराईत व्यक्तीच घेऊ शकते. त्यामुळे जेव्हा प्रॉब्लेमची सुरुवात होते लग्नामध्ये, कारण लग्न कुठलंच आयडियल नसतं. किंवा तुम्ही लग्न केलात आणि आता मला सुखाची दारं उघडली जाणार आहेत, असं नसतं कुठेही. त्यामुळे तुम्हाला ते ॲडजस्टमेंटच्या म्हणण्याच्या ऐवजी ॲडजस्टमेंटमध्ये थोडासा निगेटिव्ह टोन येतो असं मला वाटतं, की स्वीकार करायला लागतो. बरोबर. की मी ही सिच्युएशन आहे, हा व्यक्ती आहे, हा मी स्वीकारलेला आहे. सो त्या स्वीकारामुळे जर त्याच्यात माझ्यात बायसेस येत असतील, तर ते काउन्सिलर तुम्हाला दाखवू शकतो ना, कारण ती तिराईत व्यक्ती आहे. सो लग्न टिकत नाही, तर हे पर्याय शोधून बघावे, असं माझं म्हणणं आहे. साधारण घटस्फोटाचे म्हणजे कारणं काय असू शकतात? प्रामुख्याने आता बघायला गेली कारणं तर एकतर सामाजिक बदल जो झालेला आहे, म्हणजे स्त्रिया शिकायला लागलेल्या आहेत, त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संधी मिळायला लागलेली आहे, त्यांना त्यांच्या स्वतःच्या हक्कांची जाणीव व्हायला लागलेली आहे, एक आत्मभान आलेलं आहे. आणि हे आत्मभान येत असताना पुरुष मात्र त्याच जागी आहे अजूनही. आणि हे मुळातच आपण आपल्या पॅरेंटिंगमध्येच बदल केलेला नाहीये. कारण अजूनही आपल्या समाजामध्ये आपण मुलाला वेगळ्या पद्धतीने आणि मुलीला वेगळ्या पद्धतीने जनरली वाढवलं जातं. बरोबर आहे? किंवा आता जेव्हा मुली जास्तीत जास्त सजग व्हायला लागल्या, तेव्हा त्याही मुलांप्रमाणेच वाढायला लागल्या. त्यामुळे 2 मुलं जर एकत्र आली तर काय होईल आणि लग्न केलं तर काय होईल? तिथे तो केओस निर्माण होतो. कारण परंपरेने दिलेली म्हणा किंवा कुटुंबाने दिलेली म्हणा, जी काही जबाबदारी आहे ती मुलांची वेगळी आणि मुलींची वेगळी, हे पहिल्यापासून मुलांच्या डोक्यात ठसवलं गेलंय. मुलींना आता ते बदलत चाललेलं आहे. त्याच्यामुळे मग लग्न झाल्यानंतर जर मुलगा किंवा
पुरुष त्याच विचाराचा अजूनही आहे. म्हणजे अजूनही बघा कितीही आपण पुढारलेलो म्हटलो तरी समजा नवरा आणि बायको बाहेरनं आले, तर नवरा सोफ्यावर बसेल आणि बायको जाऊन पाणी पिईल किंवा घरात काय करायचंय हे बघेल. हे असं परंपरेने आपल्या अंगात रुळलेल्या गोष्टी आहेत. बरोबर. त्या बदलायला वेळ लागेल आणि तो बदल जो होतो आहे त्यामुळे जे आत्मभान जे मी म्हटलं स्त्रियांना आलेलं आहे, त्या आत्मभानामुळे त्या प्रश्न करायला लागल्या, क्वेश्चनिंग करायला लागल्या. हां. आणि शेवटी कसं आहे ना, विवाह हे एक मी नेहमी म्हणते पॉवर इक्वेशन आहे. जोपर्यंत पुरुषाच्या हातात पॉवर होती, तो सगळं ठरवणार होता. त्याला क्वेश्चन करणारं कोणीच नव्हतं. पण जेव्हा तो क्वेश्चन यायला लागला माझ्या पार्टनरकडनं, तेव्हा ते डळमळायला लागलं, की ही का कोण क्वेश्चन करणारी? मी आतापर्यंत निर्णय घेत आलेलो आहे आणि मीच निर्णय घेणार आहे. हे पहिल्यापासून मी बघत आलोय. माझ्या आई-वडिलांचं बघितलंय, आई-वडिलांनी त्यांच्या आई-वडिलांचं बघितलंय. पण मग हे सगळं करत असताना आपण मुलाला बदलण्याची गरज आहे. म्हणजे मुलीला आत्मभान आल्यानंतर मुलालाही थोडंसं हे समजवण्याची गरज आहे, की आता आपण इक्वॅलिटीकडे जायला पाहिजे. मुळातली पूर्वीची जी विवाह संस्था म्हणून होती, जी काही चौकट होती, ती तशीच्या तशी राहणार नाहीच आहे. बरोबर. जसे समाजात बदल होतात, तसे समाजातले बदल हे त्यांच्या संस्थेमध्ये पण व्हायला पाहिजे. कारण ते मनातही होतात. ही जी मानसिकता म्हणजे सामाजिक बदल हा झाला मुळात, की स्त्रिया शिकायला लागल्या. त्यामुळे मानसिक बदल मुलींच्या ज्या मनामध्ये व्हायला लागला. त्यामुळे त्या ज्या क्वेश्चन करायला लागल्या. त्यामुळे मुळात ते पॉवर इक्वेशन डळमळलं आणि त्या पॉवर इक्वेशनला फेस करण्यासाठी आपलं पॅरेंटिंग नाहीच झालेलं आहे. हं. मुलांसाठीचं आणि त्याच्यानंतर वाढता हा जो काही प्रभाव आहे इंटरनेटचा, ह्याचा, त्याचा. कारण मानवी वृत्ती कशी असते, शेजारच्याच्या घरात डोकावायला आपल्याला फार आवडतं. नेहमीच आवडतं. काय चाललंय शेजारच्या? आणि हे तर शेजारच्याचं घर समोर आलं तुमच्या. तुमच्या हातात आलं, मोबाईलमध्ये आलं. म्हणजे ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या समजांवर झाला, थिंकिंगवर झाला. कायम आपण जर त्याच म्हणजे व्हर्चुअल विश्वामध्ये राहिलो, घरात आल्यानंतर सुद्धा जर मी मोबाईलवरच असेन, स्त्री असो पुरुष असो दोघांनाही ते आहे. म्हणजे असं कोणी एक पर्टिक्युलर व्यक्ती करतंय असं नाहीये. तर जर व्हर्चुअल जगातच सतत आपण राहत असू, तर आपण स्वप्नातच असतो. मग वास्तवात कधी येणार? मग वास्तवात आल्यानंतर वास्तवाचे चटके जाणवायला लागल्यानंतर तिथे ड्रिफ्ट सुरू होतो. तिथे एक प्रॉब्लेम सुरू होतो. सो इंटरनेटचा वाढता प्रभाव, सामाजिक बदल, मानसिक बदल, आता सध्या फायनान्शियली बदल होतच आहेत. म्हणजे स्त्रिया कमवायला लागल्यामुळे आणि त्यांची गरजही झालेली आहे. म्हणजे स्त्री काही केवळ तिच्या हौशेसाठी कमवते असं नाही. आता एवढं सगळं महागाई आणि हे वाढलेलं आहे, की पुरुषांची ही अपेक्षा असते, की कमावती स्त्री हवी. म्हणजे तुम्ही वधू पाहिजे आणि वर पाहिजे ह्याच्यामध्ये त्याशिवाय बघितलं लग्नही नाही ठरत. त्याशिवाय मोठी लग्न कमवती नाही नसेल तर. बरोबर. सो मग तिने जर कमवायचंही आहे, तिनेही बाहेर जायचं आहे, तूही बाहेर जाणार आहेस, तर मग घरातल्या कामांची वाटणी व्हायला हवी. बरोबर आहे. हे होत नाही आणि होतं काय, जरी झालं म्हणजे होत नाही असं म्हणणं नाहीये, काही पर्सेंटेजमध्ये होतं. जरी झालं, तर काही वेळेस मुलीही अडून बसतात, की मी जर 50% काम केलं, तर तूही 50% काम केलंच पाहिजेस. तर असं नाही होऊ शकत ना काही वेळेस. काही वेळेस तू 60% करशील. काही एखाद्या जोड्यांमध्ये तर पुरुष 60% करत असतो, बाई 40% करत असते. राइट रॉंगमध्ये आपल्याला जायचं नाहीये. बरोबर. ते त्या जोडीच्या दृष्टीने ठरवलेली ती अरेंजमेंट आणि ॲडजस्टमेंट आहे. तर ही अरेंजमेंट आणि ॲडजस्टमेंट ठरवायला हवी, जी ठरवलीच जात नाही. कारण आपल्याकडे अजूनही परंपरेचा पगडा आहेच, की पुरुष अजूनही काम करायला गेला किंवा पुरुषांनी जर घरात राहिला पुरुष आणि जर बाई बाहेर कमवती आहे, तर त्याला टोमणे आणि तिलाही काही सुनावलं जातच ना अजूनही. म्हणजे अजूनही ती मानसिकता बदललेली नाहीये. जोपर्यंत आपल्या सोसायटीची, समाजातल्या मोस्ट ऑफ द लोकांची कारण जेव्हा कधी आपण म्हणतो ट्रेंड सुरू होतो, जेव्हा जास्तीत जास्त लोकं ते करायला लागतात. बरोबर. अजूनही काही प्रमाणामध्ये खूप सुधारणा आहे. म्हणजे पुरुषही इक्वली काम करणारे आहेत, पुरुषही स्त्रीचा रोल करणारे आहेत. कारण प्रत्येकामध्ये स्त्रीतत्व आणि पुरुषतत्व असतं. हे आपला अगदी धर्मही सांगतो. पण धर्माचा दाखला न देता जर बघायला गेलं तर जे काही हार्मोनल चेंजेस असतात त्याच्यामुळे काही वेळेस आपल्याला असं जाणवतं की बाई ना पुरुषी आहे. का आहे? कारण तिच्यात पुरुषतत्व जास्त आहे. बरोबर. किंवा एखादा पुरुष आपण म्हणतो हा ना बायला आहे. का तर त्याला काय तर तो प्रेमळ जास्त असतो. तो केअरिंग जास्त असतो. तो हळवा असतो आणि त्याने असं असू नाही. असं समाजाचं म्हणणं आहे. सर ते चुकीचं आहे ना म्हणजे कारण जर तुमच्यामध्ये दोन्ही तत्व आहेत, कधी पुरुष तत्व जास्त प्रॉमिनंट असेल, कधी स्त्री तत्व जास्त प्रॉमिनंट असेल. त्यामुळे तुम्ही दोघंही सेम गोष्टी करण्यासाठी सक्षम आहात. निसर्गाने दिलेले आणि निसर्गाने बनवलेले फरक सोडून द्या. बरोबर. पण जे काय आपण मानवाने लादलेले एकमेकांवरचे फरक आहेत, ते आपण निश्चितच त्यातल्या सीमारेषा पुसू शकतो. बरोबर आहे. त्यामुळे हे होत जातं आणि त्याच्यामुळे हळू काय होतं, की
फायनान्शियली तुम्ही काम करत असता. घरी आल्यानंतर तुम्ही थकलेले असता. घरची कामं असतात. मग त्यामुळे तुम्हाला एकमेकांना असा वेळच मिळत नाही. मग ते नातं फुलणार कसं? कारण नातं हे ऑटोमॅटिक फुलत नाही. तुम्हाला त्याच्यासाठी तुमच्या प्रेमाचं, केअरिंगचं, भावनेचं, जपणुकीचं खतपाणी घालायला लागतं. तरच ते नातं फुलेल. नाहीतर त्या नात्याला काही अर्थच नाही ना. ते जसं आपण अगदी झाडासारखं आहे. झाडाला जर पाणी दिलं नाही, खत दिलं नाही, सुकून जाणार. त्याच्यात तुमच्यात दुरावा निर्माण होणार. मग तू तुझ्या जगात, मी माझ्या जगात. मग त्याला सहजीवन किंवा सहचर्य ज्यासाठी लग्न केलं, तोच आता तीच अपेक्षा माझी पूर्ण होत नाहीये. मग काय? मग लग्न तोडायला पाहिजे. कारण माझ्या अपेक्षाच पूर्ण होत नाही. काही वेळेस अवाजवी अपेक्षा असतात. खूप रोमॅन्टिक अपेक्षा असतात. म्हणजे मला त्यांनी दरवेळेस फोन केलाच पाहिजे किंवा तिनी माझ्यासाठी ह्या गोष्टी केल्याच पाहिजे. ह्या अवाजवी अपेक्षा आहेत ना, ह्या तुमच्या अपेक्षा आहेत. तिला ते जमणार आहे का? किंवा त्याला ते जमणार आहे का? आणि समजा त्यांनी नाही केलं, तर हा एवढा मोठा जीवन मरणाचा प्रश्न आहे का? की माझ्या अपेक्षा पूर्ण होत नाही. तर हे काय होतं, सध्या सेल्फ सेंटर्ड सोसायटी झालेली असल्यामुळे मी आणि माझा आनंद हा मला जास्त महत्वाचा आहे. कारण बऱ्याच केसेसमध्येही आम्ही ऐकलं, मुली खूप यंग एजमध्ये लग्न करतात आणि तेव्हा समजच नसते, मॅच्युरिटी नसते. काय बघायचं पार्टनरमध्ये आणि मग ते ह्यापर्यंत मॅरेज येतं आणि मग आल्यानंतर त्यांचं म्हणणं असं असतं, की समाजाची मानसिकता जी बदललेली आहे ती सांगते, की नाही जमत आहे, मग काय झालं? एकच तर आयुष्य आहे. मग कशाला मी त्याच्यात रखडत बसायचं? मग मला जे हवंय, ते मला जर मिळणार असेल दुसरीकडे, तर मी का नाही लग्न तोडायचं? सो ही आता समाजाची बदलत चाललेली मानसिकता आहे, की लग्न टिकवायलाच पाहिजे असं नाही. टिकलं तर टिकलं, नाही टिकलं तर वेगळे व्हा. जी पूर्वी नव्हती. राइट. पूर्वीचे आई-वडील सांगायचे अर्थात ती बरोबर का चूक मी परत म्हणते, मला त्याच्यात जायचं नाहीये. ती चुकीची हीच होती, की तू गेलीस की तुझी तिथून अर्थीच निघणार वगैरे अशा प्रकारचे जे पूर्वीच्या आई-वडिलांचे डायलॉग्स असायचे, ते चुकीचेच होते. ते बरोबर नव्हतेच. पण म्हणून आई-वडिलांनी हेही सांगायला पाहिजे, की थोड्या-थोड्या गोष्टींवरनं जर तुमचे वाद होत असतील, तर तुम्हाला मदतीची गरज आहे. लगेच लग्न तोडण्याची गरज नाहीये. पण कसं आहे ना, जसा समाज बदलतो तसं ह्या सगळ्या गोष्टी बदलत जातात. म्हणजे आता अगदी आपलीच वृत्ती म्हणा, आता आपण 2 मिनिट नूडल्सच्या जमान्यात आहोत किंवा एखादी गोष्ट आपल्याला आपली फाटली, तर आपण ती रफू करत बसतच नाही. बरोबर. टाकून नवीन दुसरी घेतो. येईल नवीन. हे ऑप्शन्स आहे. बरोबर, पूर्वी ऑप्शन्स नव्हते असं नाही, पण ते दिसायचे नाहीत. आता ऑप्शन दिसतात तुम्हाला. बरोबर. कारण मुलगा-मुलगी दोन्ही ऑफिसमध्ये कामं करतात. ऑफिसमध्ये कामं करताना कितीतरी असे आजूबाजूला तुमच्या भिन्न लिंगी म्हणजे विरुद्ध लिंगी जे आपण म्हणतो अपोझिट सेक्सचे असतात. म्हणजे मुलीच्या बाजूला कितीतरी मित्र असतात, पुरुष मित्र. पुरुषाला कितीतरी मैत्रिणी असतात आणि त्यांच्यात वेगवेगळे गुण असतात ना, जे तुमच्या बायकोत किंवा नवऱ्यात नसतील कदाचित. पण तुम्हाला सगळंच एका व्यक्तीत नाहीच मिळत. एक्झॅक्टली मी तुम्हाला तेच विचारणार होते, की आपल्याला कारण कुठलाच माणूस हा परफेक्ट नसतो. तर मग म्हणजे समजा आता मी लग्न केलंय एका मुलाशी आणि तो खूप प्रेमळ आहे, तो खूप छान आहे. पण त्याच्याशी मी इंटलेक्चुअल काही संवादच साधू शकत नाहीये. म्हणून मी डिव्होर्स घेणं हे कितपत योग्य आहे किंवा नाही? आता मी परत म्हणते योग्य-अयोग्य हे त्या व्यक्तींनी ठरवावं. हं. पण हे मुळातच जेव्हा तुम्ही लग्न जुळत होता, तेव्हा तुमचे इंटेलेक्चुअल डिस्कशन्स झाले नाहीत का? नाही झाले. कारण काय होतं जेव्हा आपण लग्न ठरवतो किंवा कोर्टशिप पिरियड म्हणूया आपण, तेव्हा आपण इतके गोडी-गोडी असतो आणि आपली जी गुड साइड आहे ती ऑल्वेज दाखवायचा प्रयत्न करतो. बरोबर. कारण खूपच कमी वेळ आपण एकमेकांबरोबर असतो. मग ती गुड साइडच लोकांना दिसते. बॅड साइडकडे लक्षच जात नाही आणि लग्न झाल्यानंतर काय होतं, रोल एकदम रिव्हर्स होतात. कारण तेव्हा तुम्ही प्रियकर प्रेयसी म्हणून असता आणि नवरा-बायको झाल्यानंतरची तुमच्या अपेक्षा, तुमच्या जबाबदाऱ्या ह्या सगळ्याच बदलत असतात. तर आता हा जो इंटेलेक्चुअल डिस्कशनचा मुद्दा आहे, हा प्री मॅरेज काउन्सिलिंगमध्ये तुमच्या लक्षात येतो. म्हणजे जेव्हा तुम्ही आता कसं होतं, आपण न विचार करता लग्न जुळवतो असं माझं म्हणणं आहे. मोस्टली म्हणजे आता माझं लग्न म्हणजे वय झालंय किंवा घरचे आपल्याला फोर्स करतायत किंवा ते समाज विचारायला लागलाय शेजार-पाजारचे, "अरे झालं ना वय तुझं किंवा तुझं, मुलीचं, पियर कधी प्रेशर लग्न असतं करणार?" सगळं. पियर प्रेशर असतं, समाजाचं प्रेशर असतं आणि मग ठीक आहे, मग आता आपण मुली बघायला सुरुवात करूया, मुलं बघायला सुरुवात करूया आणि मग एक 4-5 भेटी होतात. पण त्या 4-5 भेटींमध्ये सुद्धा जे बोलायला हवं, ते बोललंच जात नाही. जसं की? फॉर एक्झाम्पल की माझ्या अपेक्षा काय आहेत आयुष्याकडनं? माझ्या जोडीदाराकडनं काय अपेक्षा आहेत? माझे व्हॅल्यूज काय आहेत? आमच्या घरातलं वातावरण काय आहे? घरातले रीतिरिवाज काय आहेत? माझे भविष्यातले प्लॅन्स काय आहेत? फायनान्शियली म्हणा, कुटुंबासाठीचे म्हणा,
मूल हवंय की नको आहे. मग जर आपण दोघंही कमवत असू तर इन्व्हेस्टमेंट कोण करणार आणि किती करणार? समजा आता एकुलता एक मुलगा किंवा मुलगी असतात. जर माझ्या आई-वडिलांना म्हणजे मुलाच्या आई-वडिलांकडे मुलगी येणार असेल, तर मुलीच्या आई-वडिलांना ही मुलगी बघणारच. हे बोलणंच होत नाही किंवा समजा ती आता त्या घरी आहे म्हणजे लग्नापूर्वी, तर ती निश्चितच तिथल्या आई-वडिलांना तिचे पैसे काहीतरी पगारातले देतच असणार. बरोबर आहे. पण लग्नानंतर ते तिला म्हणजे तिच्या मनात असं येतं, की मला विचारून द्यायला लागतील का नवऱ्याला? तर विचारून द्यायला लागतील का पेक्षा जर आपण असं म्हटलं, की मी सांगून देईल नवऱ्याला. थोडा फरक आहे. फरक आहे. विचाराचा फरक आहे, शब्दांचा फरक आहे. एक्झॅक्टली. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर माझ्याकडेच अशी एक केस होती, की लग्नानंतर लग्न झालं त्याच्यानंतर ह्या विषयावर काही बोलणंच झालं नव्हतं आणि पहिला पगार झाल्यानंतर नॅचरली मुलीनी आई-वडिलांना पैसे दिले आणि मुलांनी प्रश्न केला, की "काय झालं एवढाच पगार कसा आला तुझा? आपण आधी असं बोलणं केलं होतं, की एवढा-एवढा पगार आहे." तर म्हणजे "तू माझ्या पैशांबद्दल का विचारतोस? मी माझ्या पैशांचं काहीही करू शकते. मी माझ्या आई-वडिलांना पैसे दिले." तर तो म्हणला, "ठीक आहे ना, मी फक्त विचारलं तुला, पण तू विचारूच कसा शकतोस? म्हणजे यू आर नॉट क्वेश्चनेबल टू मी." हा जो एक अहंकार काही वेळेस निर्माण होतो आपल्या फायनान्शियल इंडिपेंडन्समुळे म्हणा. म्हणजे फक्त मुलींमध्ये होतो असं नाही म्हणत आहे मी, मुलांमध्येही होतो. म्हणजे मुलांनाही मुलींनी प्रश्न विचारावेतच, की "एवढंच इन्कम तुझं कसं? तू काय केलंस ह्या इन्कमचं?" हे सजगतेने विचारायचं, चर्चा करण्याची गरज आहे, असं माझं म्हणणं आहे. मग ह्या विषयावर चर्चा जर लग्नाआधी होत नसेल, तर त्यासाठी सुद्धा मी जसं म्हटलं तसं मदतीचे हात आहेत. प्री मॅरेज काउन्सिलिंग हे आजकाल आहे. म्हणजे जे मी म्हटलं काउन्सिलर्स, त्या काउन्सिलर्सकडे तुम्ही फक्त लग्न तुटल्यानंतर किंवा प्रॉब्लेम्स आल्यानंतरच जायला पाहिजे असं नाही. तर लग्न जुळवायच्या आधी काय-काय आपली मानसिक तयारी असायला हवी. इंटेलेक्चुअल म्हणा तयारी असायला हवी. भविष्यातली जी तयारी असायला हवी. हे सगळं बोलण्याची गरज आहे. आता हे सगळं जर आधी बोललं गेलं असतं किंवा माझे इंटरेस्ट काय आहेत? मला हे आवडतं. मला हे वाचायला आवडतं. मला हे करायला आवडतं. हे जर आधी बोललं गेलं असतं तर ती इंटेलेक्चुअल लेव्हल कदाचित मे बी लग्नाआधी लक्षात आली असती आणि आपल्याला तिथल्या तिथे थांबवता आलं असतं. बरोबर. सो प्री मॅरेज काउन्सिलिंग ही काळाची गरज आहे असं मी म्हणेन. हेही बऱ्याच लोकांना अजूनही माहिती नाहीये म्हणजे आपल्या समाजाला, की प्री मॅरेज काउन्सिलिंग असा काही प्रकार असतो. बरोबर. तर तो असतो आणि ट्रेन्ड काउन्सिलर्स आहेत त्याच्यासाठी आणि त्याची खूप मदत होते. म्हणजे आता काही वेळेस हे अनुरूप विवाह मंडळ वगैरे जे आहेत, तेही काही वेळेस प्री मॅरेज काउन्सिलिंग घेतात. म्हणजे ही प्रथा ना पूर्वी ख्रिश्चन्स म्हणजे अजूनही ख्रिश्चन्समध्ये आहे, की लग्न तुमचं ठरलं, की तुम्हाला एक चर्चतर्फे तो कोर्स दिला जातो. तो कोर्स तुम्हाला पूर्ण करायचा असतो. तो कशासाठी? हाच उद्देश आहे, की लग्नानंतर येणारे जे काही प्रश्न आहेत, ते तुम्हाला जर आधी कळले, तर तुम्ही त्याला तोंड द्यायला समर्थ असता. अर्थात माझं असं म्हणणं नाही, की एवढं सगळं करून लग्न केल्यानंतर प्रश्न निर्माण होणार नाहीत, असं नाही. प्रश्न निर्माण होणारच. कारण 2 वेगवेगळ्या घरात, वेगवेगळ्या परंपरेत म्हणा किंवा अपब्रिंगिंगमध्ये वाढलेली व्यक्ती जेव्हा एकत्र येतात, तेव्हा क्लॅशेस हे होणारच ना. बरोबर आहे. आणि आता तर कसं आहे, की एकुलता एक किंवा एकुलती एक असल्यामुळे सेल्फ सेंटर्डनेस असतो. सगळंच मिळालेलं आहे पहिल्यापासून आणि शेअरिंगची सवय. शेअरिंगची सवय नाही. आणि लग्न झाल्यानंतर मुळात तुम्हाला तुमच्या देहापासून सगळं शेअर करायचं. त्यामुळे हा जो काही आहे, ही ती तयारी आहे मनाची, ही जर लग्नाआधी झाली, तर पुढचे खूपसे प्रश्न टळू शकतात. आता आपण अरेंज मॅरेज सेटअप बद्दल बोललो, की एक साधारण लग्नाआधी तुमच्या काय चर्चा होणं गरजेचं आहे किंवा प्री मॅरेज काउन्सिलिंग तुम्हाला घेणं कितपत गरजेचं आहे. म्हणजे मी आता इतकं ऐकलेलं आहे माझ्या मित्र-मैत्रिणींमध्ये ऐकलेलं आहे, की म्हणजे शाळेपासून त्यांचं अफेअर आहे आणि आता लग्न झालं. म्हणजे जवळ-जवळ 20 ते 22 वर्ष ते दोघं जण एकमेकांना ओळखतायत आणि लग्न झालंय, लग्नात 3 वर्ष आहेत आणि आता त्यांनी डिव्होर्स घेतलाय. तर मग इकडे नेमकं काय घडतं? कारण काय असतं, की शेवटी व्यक्ती तशाच आहेत ना. म्हणजे डेटिंग म्हणा किंवा लव्ह मॅरेज पूर्वीचं एकत्रित येणं म्हणा, शेवटी तेच आहे. तुम्ही गुडी-गुडी साईड स्वतःची त्यांना दाखवत असता. आणि लव्ह मॅरेजमध्ये मोस्टली काय होतं, की जेव्हा तुम्ही लग्न करता, तेव्हा तुम्हाला असं वाटतं, की मला माहितीच आहे हा माणूस किंवा ही व्यक्ती. जेव्हा अरेंज मॅरेज करता, तेव्हा तुम्हाला माहिती आहे, की नाही मला जाणून घ्यायचंय ह्या व्यक्तीला. सो लव्ह मॅरेजमध्ये हे धोके जास्त आहेत, असं माझं म्हणणं आहे. कारण तुम्ही या संकल्पनेने जाता, की मला माहिती आहे हा माणूस किंवा ही व्यक्ती आणि लग्नानंतर ती व्यक्ती बदलते. कारण लग्नानंतर एकमेकांबरोबरच्या अपेक्षा बदलतात. लग्नाआधी जसे तुम्ही होतात, तसे लग्नानंतर नाही राहत. कारण जबाबदाऱ्या येतात. अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळे. सो सडन तो चेंज जाणवायला लागतो, की अरे, पूर्वी तर हा माझ्यासाठी होता.
आणि आता हा माझ्यासाठी नाहीये किंवा ही माझ्यासाठी नाहीये, ही माझ्यासाठी असं करायची. आता ही काहीच करत नाहीये. आता ही स्वतःसाठी काही गोष्टी करतेय. तर ह्या गोष्टी होत जातात आणि तो जो चेंज आहे तो पचवायला जड जातो आणि मग वाटायला लागतं, की अरे ज्याच्यावर मी प्रेम केलं तो हा माणूस नाहीच आहे. सो मग माझा निर्णय फसला बहुतेक. जेव्हा अरेंज मॅरेज असतं तेव्हा तुम्ही हळू एकमेकांची ओळख व्हायला सुरुवात होती तुमची. कारण तेव्हा तुम्ही इतकी वर्ष राहिलेलेच नसतं. म्हणजे माझं तर म्हणणं असं आहे, की डेटिंगचा पिरियड जास्त नसावाच. म्हणजे फार तर वर्ष 2 वर्ष. कारण तू जशी म्हणतेस तसं, की शाळेपासून जर तुम्ही ओळखत असाल एकमेकांना, तर सगळंच तुम्हाला माहिती आहे आणि सगळंच झालेलं आहे. त्यातलं नाविन्यही संपत जातं मग बरोबर. हळू-हळू. आणि आजकालच्या काळात तर संपत जातच. कारण आजकाल आपण सेक्शुअल रिलेशन्स पण एवढं इन्हिबिशन नाहीये, एवढा टाबू मानला जात नाही. Absolutely. त्यामुळे तुमचं सेक्शुअल रिलेशनही आधीच झालेलं आहे. तुमचं एकत्रित राहणंही काही वेळेस पिकनिकला वगैरे जाता तेव्हा झालेलं आहे. मग काय? तर मग नाविन्य जर तुम्हाला निर्माण करायचं असेल, तर तुम्हालाच तुमचे उपाय शोधायला लागतील त्यात. किंवा एखाद दिवशी आपण पूर्णपणे दोघांसाठी म्हणून काढायचा. कुठेतरी जायचं किंवा बायकोला जे आवडतं ते करायचं. कधी नवऱ्याला जे आवडतं ते करायचं. ह्या अशा छोट्या-छोट्या गोष्टीतनं तुम्हाला तुमचा रोमॅन्स फुलवायला लागेल आणि तरच तो पुढे जाईल. नाहीतर रोमॅन्स लग्न झाल्यानंतर संपून जातो. म्हणजे मी कुठलातरी पॉडकास्टच ऐकत होते त्याच्यावर ऐकलं त्या सांगत होत्या, की लग्नाआधी लव्ह स्टोरी असते. पण लग्नानंतर ती लाईफ स्टोरी होते. सो तो लव्ह फॅक्टर असायलाच हवा, नसायला हवा असं नाही, पण तो थोडा प्रायोरिटी वाईज खाली जातो आणि मग तो भ्रमनिरास व्हायला सुरुवात होते. त्यामुळे अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज म्हणजे बरेच वेळा मला हा प्रश्नही विचारला जातो, की अरेंज मॅरेजमध्ये जास्त डिव्होर्स होतात, की लव्ह मॅरेजमध्ये जास्त डिव्होर्स होतात. तर तसं काही नाहीये, कारण व्यक्ती ही व्यक्तीच असते शेवटी. बरोबर. आणि लग्नाआधी ती स्वप्नाळूच असते. मग ती स्त्री असो, पुरुष असो आणि लग्नानंतर सडनली वास्तवाची जाणीव व्हायला लागते. सो त्या वास्तवाच्या जाणीवेला कसं सामोरं जायचं, ही तयारी आपल्याला लग्नाआधी करायला हवी. आता फक्त कळतंय आपल्याला, की डिव्होर्सेस होतात. असं नव्हतं, की आधी डिव्होर्सेस होत नव्हते. हो. तर पिढीनुसार खरंच काही फरक पडलाय का? मुळात जसं मी म्हटलं तसं आधी लग्न जी टिकवली जायची तिला सामाजिक प्रेशर जबाबदार होतंच आणि स्त्रियांना फायनान्शियल इंडिपेंडन्स नव्हता. म्हणजे मी जर हे घर सोडलं तर माझं काय होणार आहे? मला आई-वडिलांकडे स्थान नाहीच आहे. कारण तेव्हा तीच मानसिकता होती, की एकदा जबाबदारी आपली संपली. हो. आता तिने तिथे तिचं काही होवो. बरोबर. त्यामुळे कसंही करून हे टिकवायचंय मला. हे लहानपणापासून मनात भरवलं जायचं. जसजसा समाज बदलत गेला, जसजसं कुटुंबाची संख्या बदलत गेली, साईज बदलत गेली, की पूर्वी कशी 4 मुलं, 5 मुलं, कधी-कधी 10 मुलं. कारण प्रत्येकाकडे लक्ष द्यायला आई-वडिलांना वेळ वेळच नव्हता. नसायचा. आता एकुलता एक किंवा at the most 2 असल्यामुळे आपलं जे काही आहे ते सगळं त्या मुलांवर कॉन्सन्ट्रेट होतं. आणि मग आपले जे काही विचार आहेत किंवा जे काही बंडखोरी आहे तीही मुलांमध्ये भरवली जाते. आणि आता मुला-मुलींमध्ये दोघांनाही सांगितलं जातं, की जसं मी म्हटलं तसं समाजाची जी मनस्थिती बदललेली आहे, की टिकलं तर ठीक आहे ना, नाहीतर तू ये परत. हे मुलींना सांगितलं जातं आजकाल. मी परत म्हणेन, की हे चूक की बरोबर ह्याच्यात मला जायचं नाहीये. पण आपल्याला आपल्या मुलींना आणि मुलांना दोघांनाही ही जाणीव द्यायला हवी, की चुकतंच. नाही जमलं तर परत ये नाही. नाही जमलं तर तिथे प्रयत्न करा. हां, जिथे अक्षरशः अब्युजिव्ह मॅरेज आहे, म्हणजे जिथे मारहाण आहे, फिजिकल अब्यूज आहे म्हणा, इमोशनल अब्यूज आहे म्हणा, म्हणजे 1-2 केसेसमध्ये असंही बघितलं, की इतका त्या मुलीला इमोशनल अब्यूज होता, की तिचा सेल्फ कॉन्फिडन्सच गेला. मी ती काही करेल किंवा ती घराबाहेर पडायचंही तिच्यामध्ये धैर्य नव्हतं. इथपर्यंतच्या केसेस बघितलेत. अशा ह्याच्यात तुम्ही लग्न टिकवणं नाहीच गरजेचं. ते तुटलंच पाहिजे. प्रश्नच नाही. पण जिथे छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, म्हणजे तुला काही कळतच नाही. बायका ना ह्या अशाच किंवा पुरुष न हे असेच, असे जे टोमणे मारले जातात, तेव्हा समजा तिथल्या तिथे जर तुम्ही एकमेकांसमोर बसून सांगितलं, की हे नाही चालणार. हे मला नाही आवडत आहे, की तू सरसकट कोणालाही जनरलाइज तुम्ही करूच नाही शकत ना. बायका ह्या अशाच किंवा बायकांना ड्रायव्हिंग येतच नाही. हा एक एक जो काही समज होता पहिल्यापासून. बाई ड्रायव्हर आहे ना, मग ते आपणच पद्धत असणार. आहे. हां, पण मग हा क्लिअर करायला पाहिजे. बरोबर. ही छोटी गोष्ट आहे. काही मोठी गोष्ट नाहीये. त्याच्यामुळे लग्न तुटलं पाहिजे अशी गोष्ट नाहीये ही. पण हे तिथल्या तिथे सांगणं, की इट हर्ट्स मी आणि हे तुला बदलायला हवंय. म्हणजे माझी अपेक्षा आहे, की तू बदलायला हवंय. असं जे काही म्हणणं आहे, ते व्यवस्थित आणि एका विशिष्ट पद्धतीने सांगितलं ना, तर तो संवाद होतो. बरोबर. पण ते जर तुम्ही कंप्लेंट आणि सार्केस्टिकली सांगायला गेला,
तर त्याच्यात वाद होतो. म्हणजे एक साधारण ताटातूट होण्याचं कारण हे कम्युनिकेशन गॅप असं आपण पकडू शकतो का? कारण खूपच आता आहे. तुम्ही हेही म्हणालात, की व्यक्ती जशा असतील, की माणसं तर तीच आहेत ना. कुठल्याही संस्थेत तू टाक, माणसं तर तीच आहेत. हो. तर जशा व्यक्ती बदलतात, तसे त्यांच्या सांगण्याच्या पद्धती बदलतात. हो. तर कम्युनिकेशनचा किती मोठा रोल आहे लग्न टिकण्यासाठी? खूपच मोठा आहे. खूप मोठा आहे. कारण आता कम्युनिकेशन गॅपच वाढत चाललेली आहे. जसं आम्ही म्हणजे मजेने म्हणायचो फॅमिली कोर्टामध्ये, की फॅमिली प्लॅनिंगची गरजच नाही आता. कारण एखादी बायको किंवा बाई किंवा पुरुष वसई विरारवरनं जर व्हीटीला कामाला जात असेल, तर तो घरी गेल्यावर तो किंवा ती इतकी दमलेली असतात, की त्यांना पुढे काही एकमेकांबरोबर सेक्स करायचीही इच्छा नसते आणि त्यामुळे ऑटोमॅटिकली फॅमिली प्लॅनिंग होऊन जातं. हा मजेचा भाग वेगळा. पण जर सेक्स करायची इच्छा नसते, तर त्यांना बोलण्याचीही संधी मिळत नाही. सो जे कम्युनिकेशनच होत नसेल, तर तुम्हाला एकमेकांना काय हवंय, काय खुपतंय, काय करायची गरज आहे, हे सगळं कसं कळणार? जोपर्यंत तुम्ही संवाद साधत नाही, तोपर्यंत नाही होणार ना. मग चिडचिड होते आणि मग चिडचिडीतनं वाद निर्माण होतात. संवाद निर्माण होत नाही. किंवा अगदी आत्ताचं म्हणजे मॉडर्न कपलचं जर उदाहरण घेतलं, तर घरी आल्यानंतर स्वयंपाक झाला, हे झालं, ते झालं, दोघांनी मिळून केलं, अगदी ठीक आहे ना. दोघं मिळून त्याच्यानंतर मोबाईलवर बसतात किंवा लॅपटॉपवर बसतात. कारण कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये कामं तर खूपच आहेत. टायमिंगचं बंधन नाहीये. त्यामुळे तुम्हाला कामं करायलाच हवेत. मग बरोबर आहे. तुम्हाला जर ह्या गोष्टी करायलाच हव्यात तर कराच. पण जेव्हा तुम्हाला हॉलिडेज असतात किंवा एखादा हॉलिडे काढा स्वतःसाठी किंवा दिवसभरात मेसेजवर कम्युनिकेट करू शकता. एक फोन एकमेकांना करू शकता, जे गरजेचं आहे. तो फोन म्हणजे नॅगिंग जर वाटलं, की नाही मी फोन केला नाही तर मला म्हणजे टेन्शन यायला नको त्या फोन करण्याचं. ते टेन्शन न येता मला करायचंय कारण मला माझं नातं टिकवायचंय. बरोबर. एका फोननी पण खूप साऱ्या गोष्टी होऊ शकतात. एका मेसेजनी पण खूप साऱ्या गोष्टी होतात. इट शोज दॅट यू केअर. राइट. यू नीड दॅट रिलेशनशिप. यू नीड दॅट पर्सन इन युअर लाईफ. पण जर नसेलच, कम्युनिकेशनच नसेल, तर मला कळणार कसं की ह्याला किंवा हिला माझी गरज आहे की नाही? बरोबर. तो त्याचा स्वतंत्र राहतोय, मी माझी स्वतंत्र राहते. आणि अशी पॅरलल मॅरेजेसही टिकवलेली आहेत कितीतरी. म्हणजे डिव्होर्सपर्यंत न जाता पॅरलली राहायचं ना, नाहीतरी मुलं आहेत, मुलं मोठी होत आहेत. मग ती त्यांची स्वतंत्र होतील. पण एक चौकट आहे आपल्याला समाजाने आखून दिली. कारण आपण कितीही म्हटलं, तरी चौकट मोडायला अजूनही मन तेवढं धजावत नाही. चौकट मोडायला अजूनही माणसांची तयारी नाहीये. म्हणजे आपण म्हणतो, की आता लग्नाला पर्यायी व्यवस्था म्हणून लिव्ह इन रिलेशनशिप सुरू झालेली. पण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे पण किती टक्के आहेत? प्रमाण किती आहे? हे बघायला पाहिजे ना. तसं बघितलं तर लोअर क्लासमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप पहिल्यापासून होती किंवा आपल्या इथे बघितलं तर लिव्ह इन रिलेशनशिप पहिल्यापासून होती. कारण गावी-गावी सावकार असतील, त्यांची ठेवलेल्या कोण-कोण बाई असायच्या. सो लिव्ह इन रिलेशनशिप आपल्याकडे नवीन नाहीये. पण ती आता आपल्याकडे जी झालेली आहे, त्याच्यात सुद्धा ते धाडस करून राहणारी मंडळी किती आहेत? हे बघितलं पाहिजे. कारण लोकं अगदी सर्रास म्हणतात, नाही लिव्ह इन रिलेशनशिप सुरू झालेले आहेत. लिव्ह इन रिलेशनशिपचे फायदे तोटे आहेतच ना. जसे लग्नामध्ये फायदे आणि तोटे आहेत, तसेच लिव्ह इन रिलेशनशिपचे फायदे तोटे आहेत. पण लग्नामध्ये अजूनही ती जी चौकट आहे, ती तुम्हाला सुरक्षितता देते. बरोबर. स्थैर्य देते आणि म्हणून अजूनही लग्न टिकवून लग्नाबाहेर पडण्यासाठी खूप धैर्य लागतं. जे आपण खूप सहज म्हणून जातो, की डिव्होर्सला येतात बायका. येतात. त्यातल्या 20% बायका किंवा पुरुष हे जे आहेत हे सहज म्हणजे अगदी सहनशील नसलेले म्हणून येतात. पण जेव्हा 80 किंवा 70% जे येतात ते खूप विचार करूनच आलेले असतात. हे एवढं सोपं नाहीये. कुठल्याही समाजाने घातलेला नियम मोडणं एवढं सोपं नाहीच आहे ना. तर हा तर सगळ्यात मोठी म्हणजे विवाह संस्था वर समाज टिकलेला आहे असं आपण म्हणतो. सो ही एवढी मोठी गोष्ट, एवढा मोठा पाया समाजाचा जेव्हा तोडायला निघालो आपण, तेव्हा समाजाच्या रिएक्शन्स या होणारच ना. आणि ती पचवायची आपली ताकद आहे का? आपली तयारी आहे का? हे जाणून घ्यायला पाहिजे. त्यामुळे लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल बरंच बोललं जातं. पण प्रमाण किती आहे हेही बघायला हवं. डिव्होर्सेसच्या कारणांबद्दल आपण बोलतो, तर एक सेक्शुअल त्यांचं जे लाईफ आहे, ते कितपत कारणीभूत असतं? निश्चितच आहे. कारण मी मगाशी म्हटलं तसं, की मीडियाचा आणि इंटरनेटचा प्रभाव खूप आहे. आजकाल तुम्हाला सेक्शुअल व्हिडिओज किंवा असं काही जे काही आहे, पूर्वीच्या सिनेमात जसं समजा नायक आणि नायिकेला किस करायचं असेल, तर फक्त 2 फुलं रचायची. असं जे होतं ते बदलून आता तुम्हाला अगदी ओपनली सगळ्या गोष्टी बघायला मिळतायत. सो अपेक्षा वाढलेल्या आहेत. मुलांच्या, मुलींच्या इनफॅक्ट वाढलेल्या आहेत आणि जे मुलांना पचत नाहीये. मुली एडव्हेंचर करायला बघतायत सेक्शुअल रिलेशनशिप्समध्ये. ट्राय करायला बघतायत सेक्शुअल रिलेशनशिप्समध्ये. आणि मुळातच ना मनुष्य प्राणी हा मोनोगॅमस नाहीये.
मनुष्य प्राणी हा पॉलिगॅमसच आहे. म्हणजे आपला अगदी इतिहास बघितला तर तेव्हापासून रानटी अवस्था सोडून द्या. पण मुळात एकाशीच संग किंवा योनी सुचिता किंवा एकपत्नीत्व हे लादलं गेलंय आपल्यावर. बरोबर. समाजाने लादलेलं आहे आणि मग त्यामुळे त्याच्यात बोर्डम निर्माण होतं ना. जसं आपल्या रुटीन जर झालं एखादी गोष्ट तर त्याच्यात बोर्डम निर्माण हे होतच होतं. सो मग त्याच्यातनं आपल्याला काहीतरी पर्यायी गोष्टी हव्या असतात, एक्साइटमेंट हवी असते. आम्ही हा एक्साइटमेंटसाठी वेगवेगळे प्रयोग करणं, जे पूर्वी कदाचित पुरुष करत असतील, करत होतेच म्हणजे. पण स्त्रिया आता करायला लागल्यामुळे ते हललंय सगळं, की तिलाही काही त्या जाणीवा आहेत, तिलाही हा हक्क आहे. हे पुरुषांना आता पहिल्यांदा कळायला लागलंय. तिलाही ते हक्क द्यायला हवेत सेक्शुअल ह्याचे. माझं शरीर आहे, मी काय करायचं आहे माझं मी ठरवीन. असाही एक ट्रेंड आहे, जो चुकीचा आहे. चुकीचा मी अशासाठी म्हणते, की काही नियम आपण आपल्याला घालून घेतो की नाही. मग अनिर्बंधात जर आपल्याला जगायचं असेल, तर मग आपण मागच्या रानटी अवस्थेपासून आतापर्यंत सुसंस्कृतपणाकडे जी वाटचाल केली, ती कशासाठीची केली? त्याच्यातही फायदे तोटे होतेच. प्रत्येक गोष्टीत फायदे तोटे असतात. पण मग आपण परत त्याच वाटेकडे जायचं का? त्यामुळे सेक्शुअल रिलेशनशिपमध्ये आणि आता कसं होतं ना, आता जशी आपली इमोशनल रिलेशनशिप आपल्या कलीग्स बरोबर निर्माण होते, काही वेळेस कारण आपण ऑफिसमध्ये एवढा वेळ घालवतो, की आपल्या अपोझिट सेक्सच्या सहवासात बऱ्याच वेळ आपण असतो. आणि तेव्हा नॅचरली जी माणसाची टेंडन्सी आहे ती काही वेळेस उफाळून येते, त्यांच्यात सेक्शुअल रिलेशन्स होतात. आणि ही होणार हे आपण म्हणजे आता गृहीत धरायला हवं. जसं आपण म्हणतो, की स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्यातली एक जी थिन लाईन असते ती आपण ओळखली पाहिजे. सो समाजाने तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण मग ते तुम्हाला स्वैराचाराकडे जायचंय, की आपला स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा वापर करायचा आहे, समाजासाठी, स्वतःच्या उन्नतीसाठी, समाजाचं सोडूनच द्या, करायचं हे आपलं आपण ठरवायचं. किंवा स्वतःच्या लग्नासाठी. स्वतःच्या लग्नासाठी, स्वतःच्या नात्यासाठी, नवरा-बायकोच्या नात्यासाठी त्याचा फायदा करायचा आहे. कारण मोह होणारच ना, मोह प्रत्येकाला होतात. पण मग हे असं काही झालं, की त्याचा लग्नावर परिणाम निश्चित होतो. कारण काही वेळेस त्या कपलमध्ये 0 सेक्शुअल रिलेशन्स असतात, म्हणून काही वेळेस नवरा किंवा बायको बाहेर सेक्शुअल रिलेशन्सकडे वळतात किंवा अपेक्षेप्रमाणे सेक्शुअल रिलेशन्स नसतात, म्हणून नवरा-बायको बाहेर सेक्शुअल रिलेशन्सकडे वळतात. आणि आता ना सेक्शुअल रिलेशन्स हा टाबू राहिलेला नाहीये तेवढा. बरोबर. म्हणजे पूर्वी कसं तुम्हाला जर शरीर संबंध हवे असतील तरच लग्न करायचं. म्हणजे खूप पूर्वीची मी एक पत्रिका माझ्या वाचनात आली होती. तिथे हेच लिहिलं होतं, की ह्या-ह्या व्यक्तीचा ह्या-ह्या व्यक्तीशी शरीर संबंध होण्यासाठीचा म्हणून हा योजलेला सोहळा आहे. असं पूर्वी व्हायचं. म्हणजे त्यामुळे त्याच्याशिवाय सँक्शनच नव्हतं ना तुमच्या शरीर संबंध. आता काय होतं, आता लग्नाआधीच तुमचे बरेच सारे सेक्शुअल एन्काउंटर्स पण झालेले असतात, एक्सप्लोरेशन झालेलं असतं आणि त्याच्यात लोकांना तेवढं असं काही वाटत नाही. म्हणजे पूर्वी तो बाऊ होता, अजूनही ते लपून-छपूनच होतं. असं काही कोणी मोकळीकपणे सांगणार नाही, की माझे हे लग्नाआधी 4-4 वेळा मी अनुभव घेतलेला आहे किंवा आहे. पण हा जो काही एक ट्रेंड आहे ना, हा लग्नानंतरही चालू राहतो काही वेळेस. कारण ती पर्सनॅलिटी तशी असते. पर्सनॅलिटीला जर तुम्हाला आवर घालता आली तुमच्या नीड्सना, कारण काही ठिकाणी आपण नियम पाळतोच ना. बरोबर. म्हणजे समाजात नियम हे पाळायलाच हवेत. सो माझ्या नात्यासाठी म्हणून मी हा घालून दिलेला नियम आहे, की मी एकाशी एकनिष्ठ राहीन. बरं नसेल होत, तर त्याच्याबद्दल एक्सप्लोर करीन, की ह्या-ह्या माझ्या गरजा आहेत. माझ्या जोडीदाराशी बोलीन. त्यातनं काय आपल्याला सोल्युशन निघू शकतं हे बघीन आणि जर समजा त्याच्यावर सोल्युशन नसेलच, तर मी त्याचा स्वीकार करीन. हे महत्वाचं आहे. तडजोड मी परत म्हणते, तडजोड हा निगेटिव्ह पॉइंट आहे. मी स्वीकार करीन. कारण तडजोड केली म्हणजे मी मनाला मारून त्याच्यात केलं. तर ठीक आहे, आता माझ्या हे असं आहे आणि मग समजा मला काही वेळेस असं ना, काही लग्नांमध्ये ओपन रिलेशनशिप पण आहे. एक्झॅक्टली. मी आता विचारणारच होते तुम्हाला. की मी आता पुढची लग्न कदाचित पुढच्या लग्नांना पर्याय काय? तर ह्या अशा पद्धतीचा पर्याय होईल असं मला वाटतं समाजामध्ये, की ओपन रिलेशनशिप. तुला काही गोष्टी आवडतायत, तुला काही गोष्टी बाहेर कराव्याशा वाटतायत, तू कर. मला काही गोष्टी वाटतायत. पण हे इक्वली दोघांना दिलं गेलं पाहिजे. कारण अजूनही कसं होतं, अजूनही पुरुषाच्या मनात राहतं. कारण ती योनी शुचिता ही जी आपण पहिल्यापासनं भरवलेली आहे डोक्यामध्ये. म्हणजे आमच्या केसेसमध्ये जे काही मला आढळलं ते मी सांगते, की केसेस जेव्हा आमच्याकडे यायच्या, यंग मुलं-मुली जेव्हा यायची डिव्होर्सला, की साधारण महिना किंवा 6 महिन्यात डिव्होर्सला यायचे. तर मोस्टली त्याच्यात सेक्शुअल कारण असतं. कारण एवढ्या लवकर तुम्हाला एकमेकांची समज तर नसतेच. पण सेक्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून आपण येतो. हे जनरली होतं. ह्या छोट्या इंटरव्हलमध्ये लोकं आली की. तेव्हा जेव्हा विचारलं गेलं तेव्हा तो मुलगा म्हणला, की ही मुलगी व्हर्जिन नव्हतीच.
म्हणजे मला आधी तिने सांगितलं, की "हो, असं काही झालेलं नाहीये किंवा असं म्हणजे तूच आहेस" वगैरे. पण ते माझ्या नंतर लक्षात आलं. कारण आमच्या पहिल्या संबंधानंतर काही तिला ब्लीडिंग झालं नाही किंवा ती जास्त आक्रमक होती हम्म. त्या संबंधांच्या विषयी. म्हणजे तिला पहिल्यापासून माहिती होती. आता हे मिसअंडरस्टँडिंगही असू शकतं किंवा खरंही असू शकतं. पण समजा तिला माहिती असेल, तर फरक काय पडतोय? एक्झॅक्टली. ना आणि तेव्हा त्याला जेव्हा विचारलं, "मग तू होतास का व्हर्जिन? तुझी नव्हती का काही प्रकरणं झालेली किंवा आली?" "नाही, नाही झाली होती ना, पण मुलगी ही व्हर्जिनच हवी." हे अजूनही बऱ्याच मुलांच्या मनामध्ये आहे. आणि मग त्याला मुली ज्या आहेत त्या विरोध करतातच ना, कारण आपण जेव्हा इक्वल हक्कांसाठी बोलतो, तेव्हा इक्वल सेक्शुअल हक्क सुद्धा दिले गेले असले पाहिजे. तर त्यामुळे ह्या सगळ्याचा सेक्शुअल रिलेशनबद्दल आपण जे बोलतोय, तर ह्याचा परिणाम तुमच्या रिलेशनशिपवर, नातेसंबंधांवर नक्कीच होतो. आणि एक साधारण लाईफस्टाईल जी आपली बदलत जाते, तर त्या लाईफस्टाईलचा कितपत परिणाम होतो लग्नाला? हो, लाईफस्टाईलचा होतोच ना, कमर्शियलाइज झालंय सगळं. जसं मी मगाशी म्हटलं तसं 2 मिनिट नूडल्स. त्यामुळे सगळं फास्ट, फास्ट, फास्ट झालेलं आहे आणि सगळं प्रॅक्टिकल झालेलं आहे. इमोशन्स खूप कमी झालेले आहेत आपल्या नात्यांमधल्या, की लाईफस्टाईल बदलल्यामुळे मला काम करायलाच पाहिजे. कॉम्पिटिशन वाढलेली आहे, त्यामुळे मला पहिल्यापासून ह्या सगळ्याबद्दल काम करायला पाहिजे, शिकायला पाहिजे, उच्च शिक्षण घ्यायला पाहिजे, तरच मला चांगली नोकरी मिळेल, तरच मला चांगली मुलगी मिळेल. समजा लव्ह मॅरेज नाही झालं तर किंवा मुलगा मिळेल, व्हॉटएव्हर जे काही असेल ते. सो ती कॉम्पिटिशन जी मनात भरलेली आहे ना, ती पहिल्यापासून भरली असल्यामुळे नातेसंबंधातही येते, की मी इतकी कमवते, तर ह्याने इतकं कमवलंच पाहिजे किंवा मी इतका कमवते, तर बायकोने इतकं कमवलंच पाहिजे. हा जो काही कॉम्पिटिटिव्ह स्वभाव तयार झालेला आहे आपला, हा नातेसंबंधांवर निश्चितच त्याचा परिणाम होतो. किंवा मीडिया किंवा बाहेर जाऊन पैसे खर्च करणं. काय लोकं काही म्हणतील त्याला छान-छौकीच्या गोष्टी असा पूर्वी एक तो शब्द होता. छान-छौकीच्या गोष्टी म्हणण्यापेक्षा आपल्या आवडीच्या गोष्टी म्हणा. पण ही आवड बदललेली आहे. आता मॉल्स झालेले आहे. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा घरात स्वयंपाक न करणं रविवारी आणि बाहेर मॉलमध्ये जाऊन आपण हे करणं. पण हे सगळं तुम्ही व्हर्चुअल वर्ल्डमध्ये जाताय असं मला वाटतं. मॉलमध्ये जाता, बसता, खाता, येता परत. पण तुमच्या नात्याबद्दल काय? तो जो वेळ होता तुमचा, तो समजा तुम्ही घरात बसलात किंवा मॉलमध्ये जरी गेलात, तरी एकमेकांबद्दल बोलणं होतं का? तर नाही होत. आपल्याला पुढे काय करायचं याबद्दल बोलणं होतं का? तर नाही होत. आपण गाडी काय घ्यायची? आपण घरात काय घ्यायचं? ह्या ज्या काही वस्तू आहेत, या वस्तूंबद्दल बोलणं होतं. मटेरिअलिस्टिक. मटेरिअलिस्टिक अप्रोच झालेला आहे. भावभावना ह्या खूप मागे पडत चाललेल्या आहेत आणि हे असं होणार आहे म्हणजे त्याला इलाज काहीच नाहीये कारण आपण ह्या अशा जगात राहतोय सध्या. पण मग इलाज हा एकच जो आपण म्हणतो ते की स्वतःला ओळखणं आणि स्वतःमध्ये बदल घडवून सजगतेने या गोष्टींबद्दल प्रयत्न करणं. तरच ते टिकेल. नाहीतर ह्या गोष्टी टिकणार नाहीत आणि ह्याचा परिणाम आपल्या मटेरिअलिस्टिक ज्या जीवनाचा आहे, हा नातेसंबंधांवर होणारच आहे. बरोबर आहे. म्हणजे खूप साधी आणि सोपी गोष्ट म्हणजे आता मला तुम्ही हे बोलत होतात तेव्हा मी खरंच थोडंसं मागच्या काळात गेले. तर आपण आता म्हणतो की फिल्म्सनी खूपच एक वेगळा परिणाम केला आपल्यावर. पण पूर्वीच्या ज्या फिल्म्स होत्या, एक साधा गजरा जरी आणला बायकोला तरी बायको खुश व्हायची किंवा नवऱ्याला काय आवडतं ते आपण केलं, हो, हो. तर तो खुश व्हायचा आणि त्यांचं जे भावनिक त्यांचं जी नातं जे असतं. नातं जे खुलत होतं हो, त्यातून, हो. ते अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्हीही लक्षात ठेवा आज घरी जाताना प्लीज आपल्या बायकोसाठी एक मोगऱ्याचा गजरा घेऊन जा. कारण तो गजरा म्हणजे केवळ गजरा नव्हता. ते होतं की आय केअर फॉर यू. एक्झॅक्टली. मला तुझी आठवण आहे. मला लक्षात आहे तुझी आवड काय आहे आणि म्हणून मी केअर करून म्हणून तुझ्यासाठी आणि ही छोटी गोष्ट होती त्याच्यात. हो आणि आता कसं होतं तर ती की मी मागची भावना आहे. मी एवढं करतोय ना, म्हणजे काय माझं प्रेम नाहीये का? बरोबर. असं काउंटर होत असणार बहुधा. हो. म्हणजे अशा पद्धतीने होतं ना, की जसं तुम्ही म्हणालात, की गजरा हा निव्वळ गजरा नसून ते प्रेम व्यक्त करण्याची पद्धत होती, काळजी व्यक्त करण्याची पद्धत होती. पण आता मी एवढं सगळं मग कोणासाठी करतोय? करतोय. एवढं मी कोणासाठी कमवतोय? हो. तर फक्त मटेरिअलिस्टिक गोष्टीच्या मागे धावून आपण भावना थोड्याशा विसरतोय. हो. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा तिकडे वळण्याची गरज आहे. गरज आहे. गरज आहे. जनरली जेव्हा डिव्होर्सेस होतात, तेव्हा एक फार महत्वाचा आणि अत्यंत सेन्सिटिव्ह असा विषय असतो, जर त्या दाम्पत्याला मूल असेल तर. तर अशा वेळेला काय ओढाताण होते? खूपच ओढाताण होते. म्हणजे आम्ही कित्येक अशा ज्या केसेस बघितलेल्या म्हणजे सगळ्यात डिफिकल्ट केस कुठली असेल असं जर तू मला विचारलंस तर जिथे मूल नाही ती सोपी केस, पण जिथे मूल आहे ती फार डिफिकल्ट केस. कारण कसं असतं काही केसेसमध्ये ना नवरा-बायको शांतपणे समजूतदार असतात आणि दे पार्ट वेज आणि मुलावर त्याचा काही परिणाम होऊ देत नाही.
म्हणजे ठीक आहे, मुलाची कस्टडी कोणाकडे असेल तो प्रश्न वेगळा. हं. समजा आईकडे असेल तर आई निश्चित छानपणे वडिलांचाही सहवास त्याला देते. वडिलांकडे असेल तर वडील छानपणे मुलाला आईचा सहवास देतात. कारण शेवटी मुलाच्या वाढीमध्ये आई आणि वडील ह्या दोन्ही एक प्रतिकात्मक कोणी ना कोणीतरी लागतात. बरोबर. आणि ह्याच आयडल्सकडे बघून आपण आपले पुढचे जे काही भविष्य असतं ते ठरवत असतो. म्हणजे जनरली असं म्हणतात की मुलगा आपल्या आईसारखी बायको अपेक्षित करतो आणि मुलगी साधारण आपल्या वडिलांसारखा नवरा अपेक्षित करते. तर हे केव्हा होतं, जेव्हा तुम्ही सुखी म्हणणार नाही मी, पण आनंदी वातावरणामध्ये त्याला ते दिलं जातं, आई आणि वडील दोघांचाही सहवास दिला जातो, तेव्हा तो मनामध्ये ती प्रतिमा तयार होते. पण काही काही केसेसमध्ये मुलाची इतकी ओढाताण करतात की त्याचा प्रचंड परिणाम मुलावर होतो. मूल इन्सिक्युअर होतं, मुलाला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स होतात, त्याचं अख्खं भवितव्यच पुढचं हे होतं. कारण मी तर 23 वर्ष काम करत होते तिथे, त्यामुळे मी अशा केसेस बघितलेल्या आहेत की ज्यांचे माझ्यासमोर डिव्होर्स झालेले, मुलं मोठी होती, त्याच मुलांचे पुढे जाऊन माझ्यासमोर डिव्होर्स झाले. कारण पहिल्यापासून मनामध्ये हेच बघितलंय ना, की भांडणं, 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 एवढी भांडणं की त्या मुलाला जायचं असतं खरं आपल्या वडिलांकडे. कारण कसं आहे ना, आई-वडिलांचं प्रेम हे मुळात असतं. पण द्वेष हा शिकवला जातो. म्हणजे ज्या कस्टोडियन पॅरेंटकडे मूल असेल, त्याच्याकडनं तो द्वेष मनात भरवला जातो. मग ते आई असो किंवा वडील असो. आणि अ, दुर्दैवाने जेव्हा वडिलांकडे कस्टडी असते, तेव्हा आईला मुलाला बघायला मिळणं फारच दुरापास्त असतं. कारण तिच्यावर काहीही आरोप केले जातात. म्हणजे अजूनही तिला तिच्या चारित्र्यावरचा आरोप हा सगळ्यात मोठा आहे. म्हणजे ती समजा कोणाच्या मदतीने दुसरीकडे राहत असेल, तर तू व्याभिचारीच असं ठरवलं जाऊन मग तुला मुलगा काय करायचा आहे? तू तुझं सुख बघतेस ना दुसरीकडे. मग मुलगा काय करायचा? पण मुलाचं प्रेम आहेच ना आईवर. पण मग त्याची कशी कोंडी होते मुलाची, की मी जर वडिलांना नाराज केलं, तर मला ना जायला आई आहे, ना वडिलांकडे मी सुखाने राहू शकत. मग तो मुलगा वडिलांनाच खुश करतो आणि जरी बघायचं असेल, तरी आईला आमच्यासमोर शिव्या दिलेल्या आहेत. अरे मुलानी बापरे! म्हणजे 6 किंवा 7 वर्षाचा मुलगा, माझ्याकडची केस होती. वडिलांकडे कस्टडी होती. आई ॲक्सेस मागत होती. ॲक्सेस म्हणजे भेटण्याचा हक्क. तो त्यांनी बाहेर दिलाच नाही. म्हणजे घरी घेऊन जायला वगैरे तर नाहीच. कोर्टाने ठरवला शेवटी. अशा केसमध्ये कोर्ट ठरवतं, की कारण तो आईचा हक्क आहे किंवा वडिलांचा हक्क आहे. आणि आमच्या कोर्टामध्ये एक ॲक्सेस रूम आहे, जिथे तो एकमेकांना भेटवलं जातं मुलांना आणि तो मुलगा त्या रूममध्ये जायलाच तयार नाही. तो शिव्या देतोय आईला, की "तू अशीच आहेस, तू तशीच आहेस, हे आहेस." हे कुठून आलं? हे 6 ते 7 वर्षाच्या मुलामध्ये भरवल्याशिवाय येत नाही ना. बरोबर. मग तुम्ही त्या मुलाचं काय करताय म्हणजे? त्याचं व्यक्तिमत्व पुढे काय होणार आहे? हे समजून घेणं ना नवरा-बायकोला खूप गरजेचं आहे, की ठीक आहे ना, तुमचं नाही जमत आहे ना, डिव्होर्सपर्यंत आलेलं आहे. मान्य आहे, आजकाल डिव्होर्स हा एवढा टॅबू राहिलेला नाहीये. लोकं ॲक्सेप्ट करतात, की नाही आमचं जमलंय, आपण डिव्होर्स मग ते मुलावर परिणाम न होऊ देता डिव्होर्स करणं हे तुमच्या हातात आहे. मूल हे तुमची प्रॉपर्टी नाहीये. ही माझ्याकडे आली म्हणजे मी जिंकलो, हा प्रकार किंवा जिंकले हा प्रकार नाही, नसायला हवा. मूल हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. त्याचं त्याला वाढू दे ना, त्याचं त्याला ठरवू दे, की मला कोणाकडे राहायचंय. हां, लीगली एक कोणाकडे तरी कस्टडी हवी म्हणून आपण देतो वडिलांकडे. पण समजा आणि त्याचे रूल्स ठरवले जातात, की आईला भेटेल किंवा आईकडे असेल तर वडिलांना किती वेळा भेटेल, किती दिवसात भेटेल, व्हेकेशनमध्ये भेटेल, नाही भेटणार वगैरे. पण मग मुलाच्या बाबतीत जर तुम्ही ते धरूनच बसलात, की 4 दिवसच तुला कोर्टाने हक्क दिलेला आहे. मग तू 5वा दिवस का ठेवतोस मुलाला? आणि मग मुलगा रडत असताना सुद्धा ओढून घेऊन जायचा मुलाला, की नाही तुला 4च दिवस ठेवला होता, आता मला माझ्याकडे पाहिजेच मुलगा. तर हे नका करू. तुम्ही मुलाची मनस्थिती समजून घ्या. कारण मुलाची कस्टडी ठरवताना सुद्धा कोर्ट मुलाची मानसिकता लक्षात घेतं. बरोबर. तुमची नाही घेत. हे तुम्ही नंतर करता सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या. कोर्ट मुलाच्या जे वेलफेअर असेल त्या दृष्टीनेच ऑर्डर देतं. पण मग ते वेलफेअर तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवायला जाता आणि त्याचा मुलावर परिणाम होतो. तर हे न करता प्लीज स्पेअर द चाइल्ड असं मी म्हणेन. इफ द डिव्होर्स इज इनएव्हिटेबल, टेक इट. तुम्ही 2 इंडिव्हिज्युअल ॲडल्ट आहात. यू कॅन डील विथ युअर इमोशन्स. पण तो नाही करू शकत मूल. सो लीव्ह द चाइल्ड ऑन हिज ओन ऑर ऑन हर ओन. पण अशा वेळेला जेव्हा मूल असतं आणि डिव्होर्स घ्यायची वेळ येते, तेव्हा त्या पालकांसाठी मुलाच्या दृष्टीने काही वेगळ्या पद्धतीचं काउन्सिलिंग केलं जातं का? हो, निश्चितच केलं जातं ना. म्हणजे आम्ही जेव्हा बघतो, की मूल आहे, तेव्हा त्यांना हे समजावून दिलंच जातं पहिल्यांदा, की ह्या सगळ्याचा मुलावर काय परिणाम होणार आहे.
किंवा मुलाला डिव्होर्सबद्दल कधी आणि कसं सांगायचं हां. हेही सांगितलं जातं, शिकवलं जातं. म्हणजे शिकवलं इन द सेन्स डिस्कस केलं जातं. आम्ही कारण शिकवत नाही काही कारण आपण काउन्सिलर्स म्हणतो पण ना, की सॉरी मी तुम्हाला कट करतेय, पण नाही, नाही. आपण असं म्हणतो, की अ, मुलांना सगळं कळतं. हो, मुलं कदाचित एक्सप्रेस करत नाहीत हो, किंवा त्याबद्दल बोलत नाहीत. ते हो. घाबरलेले असतात. त्यांना असतातच. काळजी वाटत असते. गांगरून गेलेले असतात. मुलं ह्याबद्दल फार बोलत नाहीत, पण त्यांना कळत असतं. सगळं कळतं. त्यामुळे त्यांना जी सांगण्याची वेळ आहे, ती नेमकी काय असावी तेच आपण कंटिन्यू करूया. ती सांगण्याची वेळ प्रत्येक सिच्युएशन प्रमाणे वेगवेगळी आहे. म्हणजे प्रत्येक हं. कपलच्या सिच्युएशन प्रमाणे वेगवेगळी हं, आहे, हं. असं मला वाटतं. पण जेव्हा सुरुवात तुमच्यात बेबनावाला होते, हं. ते मूल बघतच आहे ना, बरोबर. की समजा आई आणि वडील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहत असतील किंवा आल्यावर सतत भांडतच असतील, तर त्याच्या मनात इन्सिक्युरिटी इमिडिएटली निर्माण होते. आणि आता तर मुलाला एवढं ज्ञान आहे, की त्याला लगेच कळतं, की कदाचित डिव्होर्स घेतील आणि मुलं विचारतातही. म्हणजे एक भांडण झालं तरी मुलांनी विचारलेले कपल्स हो. आमच्याकडे आहेत, की म्हणजे तुम्ही डिव्होर्स घेणार का? सो त्याला तेव्हा त्या पद्धतीने सांगणं, की डिव्होर्स हा वाईट गोष्ट नाहीये, पण आम्ही डिव्होर्सपर्यंत जात नाही आहोत. मतभेद हे प्रत्येकाच्यात होतात. तुमच्या मित्र-मैत्रिणींमध्ये होतात, तुम्ही भांडता, तुम्ही रागवता. तसे आमच्यामध्ये सध्या मतभेद झालेले आहेत. आम्ही वी आर नॉट ऑन टॉकिंग टर्म्स, बट वी आर वर्किंग अपॉन इट. पण डोंट वरी, त्याचा तुला परिणाम होईल असं आम्ही वागणार नाही. तुझी काळजी आम्हा दोघांनाही आहे. हे जेव्हा सांगितलं जातं, तेव्हा मूल सिक्युअर होतं. नाहीतर ते इन्सिक्युअर होतं. म्हणजे बघ त्या तुझ्या बापाला तुझी काळजीच नाही. अशा पद्धतीचे डायलॉग्स आमच्याकडे काउन्सिलिंगमध्ये होतात. किंवा तो मेंटेनन्सच देत नाही. म्हणजे पोटगी जी ठरवलेली असते कोर्टाने. सो मग त्याला भेटण्याचा हक्क काय आहे? कशासाठी भेटावं? तो भेटण्याचा हक्क वडिलांचाच आहे असं नाही, तो मुलाचाही आहे. मुलालाही गरज आहे वडिलांची किंवा आईची, व्हाईस वर्सा. मी आपलं एखादं बोलायचं म्हणून हे बोलतेय. पण हे सर्रास सगळ्या केसेसमध्ये होतं. सो तो मुलाचा हक्क आहे म्हणून बघा, ना की तो तुमचा स्वतःचा हक्क आहे. आणि तशा पद्धतीने मुलाला सिक्युअर करणं, सतत त्याला आणि सतत करायला लागतं अशा सिच्युएशनमध्ये. म्हणजे एकदा तुम्ही बोललात त्या मुलाशी आणि झालं असं नाही होत. कारण छोट्याशा ह्याच्याने सुद्धा मूल परत ट्रिगर होतं, परत ती इन्सिक्युरिटी सुरू होते आणि होणारच ना, मूल डिपेंडंट आहे. एका छान वातावरणातनं सडनली जर तुम्हाला अशा व्होलटाईल वातावरणात फेकलं गेलं, तर आपली परिस्थिती काय होते हे लक्षात घ्या आणि मुलाची काय होते हे लक्षात घ्या. तर हे समजून घेतलं पाहिजे. ते समजूतदारपणाचा जो अभाव दिसतो ना, हं. त्यामुळेच ह्या गोष्टी जास्त पुढे-पुढे वाईट होत जातात. ह्या सगळ्यामध्ये घरच्यांची म्हणजे स्पेशली पेरेंट्सची ज्या दाम्पत्याचा डिव्होर्स होणार आहे, त्यावेळेला त्यांच्या पेरेंट्सची किंवा नातेवाईकांची, त्यांच्या मानसिकतेचा किती फरक पडतो? त्यांचा खूपच फरक पडतो. काउन्सिलिंगमध्ये काही वेळेस पॅरेंट बरोबर पण जॉइंट काउन्सिलिंग येतं. अच्छा. कारण मूळ पेरेंट्सच असतात जे इन्फ्लुअन्स करत असतात, आता तरी. कारण आताच्या जगामध्ये जर आपण बघायला गेलो, तर जसं मी परत-परत सांगते, एकुलती एक किंवा एकुलता एक किंवा जास्तीत जास्त 2. सो सगळं सेंटर ऑफ अट्रॅक्शन जे असतं ते मूलच असतं. आणि आपण जेव्हा पेरेंट्स म्हणजे इनफॅक्ट पॅरेंट्सना काउन्सिलिंगची जास्त गरज आहे असं मला वाटतं आता. आताच्या परिस्थितीत. म्हणजे लग्न ठरवण्याआधी प्री मॅरेज काउन्सिलिंग स्टेजला सुद्धा पॅरेंट्सना इन्क्लूड करणं गरजेचं म्हणजे आहे. भावी सासू-सासरे. भावी सासू-सासरे. कारण भावी सासू-सासऱ्यांच्या अपेक्षा अजूनही सुनेकडनं किंवा जावयाकडनं सेम आहेत. बरोबर. म्हणजे जोकिंगली आपल्याकडे तो एक जोक आहे बघा, माझा जावई ना खूप चांगला आहे, कारण तो सगळं काम घरातलं करतो. पण माझी सून ना इतकी वाईट आहे, की ती माझ्या मुलाला काम करायला लावते. हा जो प्रकार आहे, हा आहे मनामध्ये. दुसऱ्याचं ते वाईट आणि माझं ते चांगलं, असं जे आपण बघतोय, त्यामुळे पालकांना खूप गरज आहे. हां. कारण पालकांच्याही अपेक्षा अवाजवी आहेत आणि त्या पालकांच्या अपेक्षांचा नॅचरली मुलावर किंवा मुलीवर परिणाम होतच असतो. बरोबर. नवरा-बायकोचं जेव्हा काहीतरी कारणाने बिनसायला लागतं, तेव्हा जर नवऱ्याचे पालक किंवा मुलीचे पालक जर म्हणले, की "नाही तू निघून ये ना, आपण बघू काय करायचं ते." तर ती ठिणगी तिथेच पडते ना. पण जर पालकांनी अशी स्टेप घेतली, की "नाही, नाही, बरोबर आहे. आपण बसूया एकत्र, काहीतरी बोलूया, त्याच्यातनं मार्ग काढूया." म्हणजे सगळेच पालक असं करतात असं मला म्हणणं नाहीये. हं. मोस्टली पालक समजावण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. पण कसं शेवटी ते त्यांचे पालक आहेत. म्हणजे माझ्या मुलाच्या दृष्टीने जर चांगलं तेच मी बघणार. बरोबर. माझ्या मुलाच्या चुका मला दिसणारच नाहीत किंवा मुलीच्या चुका मला दिसणारच नाही. मग अशा वेळेस पालकांचंही काउन्सिलिंग केलं जातं. म्हणजे रिकन्सिलेशन जर असेल, स्पेशली एकत्र राहण्याच्या दृष्टीने असेल तर, कारण पालकांची बोलणं फार गरजेचं असतं. कारण ती शेवटी त्या कुटुंबात जाणार असते. आणि काही वेळेस तर काय असतं, आता 498A म्हणून जे कलम आहे, डोमेस्टिक व्हायलन्स आणि हुंडाबळीचं ते इनफॅक्ट कलम आहे. तर डोमेस्टिक व्हायलन्स कायदे पण झालेले आहेत. काही जणी
ह्याचा गैरफायदा घेणाऱ्याही आहे. कमी आहे संख्या, मी म्हणत नाही की जास्त आहे, पण काही घेतात. जसे आपण म्हणतो की फायदे तोटे प्रत्येक गोष्टीचे आहेत, तसा हा तोटा आहे. आणि मग अशा परिस्थितीत जेव्हा कोर्टापर्यंत केस येते किंवा पोलीस स्टेशनला केस जाते, मग त्या सासू सासऱ्यांनाही पोलीस स्टेशनला जायला लागतं, मग पोलिसांकडनं ऐकायला लागतं, मग कोर्ट दाखवलं की पण त्याच्यानंतरही जर ते कपल एकत्र येणार असेल, रिकन्साईल होणार असेल, तर सासू सासऱ्यांच्या बरोबर बोलण्याची खूपच गरज असते, कारण त्यांच्या मनात ते असतं ना. बरोबर. त्यामुळे ते का झालं, कुठल्या परिस्थितीत झालं, तिला कोणी बहकवलं किंवा काय व्हॉटेव्हर जे रिझन्स असतील ते, हे सगळं त्यांच्याबरोबर बोलून. आणि मी जसं म्हटलं तसं की प्री मॅरेज काउन्सिलिंगमध्ये पालकांना इन्व्हॉल्व करणं खूप गरजेचं. आत्ताच एक साधारण ट्रेंड सुरू आहे. आपण जसं मगाशी पण आपण उल्लेख केला ट्रेंड ह्या गोष्टीचा, की एक डेटिंग साइट्स खूप झालेल्या आहेत. म्हणजे डेटिंग ॲप्लिकेशन्सवर खूप लोकं आहेत. मॅट्रिमोनियलवर तर आहेतच, शिवाय डेटिंगवर पण आहेत. आणि त्याचबरोबरीने आता जेन झीचे जे काही वर्ड्स आलेले आहेत, सिच्युएशनशिप म्हणा आणि काय म्हणे बेंचिंग म्हणा, तर ह्या सगळ्याचा कितपत परिणाम होऊ शकतो डिव्होर्सेसवर? निश्चितच होणार ना, कारण जसं मी म्हटलं की आता तुमची लग्नाआधी अनेक ठिकाणी इमोशनल इन्व्हॉल्वमेंट झालेली असते. कारण आपण नाही कितीही म्हटलं तरी ती इमोशनल इन्व्हॉल्वमेंट होते. कारण मनुष्य प्राणी हा इमोशनल आहे. आपल्याला काय डिस्टिंग्विश करतं साध्या जनावरांपासून माणसाला, तर इमोशन्स ज्या आहेत, ज्या आपण व्यक्त करतो. सो जेव्हा तुम्ही एखाद्या नात्यामध्ये जाता, तेव्हा इमोशनल इन्व्हॉल्वमेंट होते. बरोबर. बरोबर. सो अशी नाती जर तुटत गेली, तर तो इमोशनल लॉसही होत जातो आणि इमोशनली तुम्ही मागे-मागेही जात जाता. म्हणजे त्याचा परिणाम होतो इमोशन्सवर. आणि त्या इमोशन्सचा नाही म्हटलं तरी पर्सनॅलिटीवर परिणाम होतो, तुमच्या फ्युचरवर परिणाम होतो. म्हणजे आता जे आपण म्हणतो की नाही, मोस्ट ऑफ द टाईम्स मुलांच्या फ्रेंडशिप्स असतात, पण वी आर नॉट कमिटेड. हो. असे कमिट व्हायला आधी 2-4 होऊन जातात आणि मग वी आर कमिटेड असं येतं. सो आत्ताचे हे जे काही वर्ड्स आहेत, तू वापरलेस ते की सिच्युएशनशिप, रिलेशनशिपमध्ये आम्ही नाही आहोत, आम्ही सिच्युएशनशिपमध्ये आहोत. म्हणजे काय करताय तुम्ही? ट्राय आउट करताय एकमेकांना. पण असे जर ट्राय आउट करताय, ते मनात काय ठेवून की हे वर्क होईल की नाही? हे वर्क होईलच. अशा आवेशाने किंवा अप्रोचने जेव्हा तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये जाता, तेव्हा तुम्ही ते वर्क करण्यासाठी धडपडता. पण हे वर्क होईल का बघूया, अशी जेव्हा मनामध्ये शंका किंवा साशंकता असते, तर मग तुम्हाला ऑप्शन असतो की नाही, वर्क नाही झालं तर हे तोडूनच द्यायचंय आपल्याला. आपल्याला माहितीच आहे. माइंडसेट फार महत्वाचा आहे. माइंडसेट खूप महत्वाचा आहे आणि ह्या माइंडसेटचा म्हणजे माइंडसेट तयार होण्यासाठी तुमचं इमोशनल वेलबिंग खूप महत्वाचं आहे. तुमचं EQ खूप महत्वाचं आहे. म्हणजे बेंचिंग म्हणा किंवा हे जे सिच्युएशनशिप ब्रेड म्हणा क्रम्बिंग. की खूप शब्द ब्रेड आहेत. क्रम्बिंग हे तर काही जे काही शब्द आहेत की त्याच्याने परत मी तेच म्हणेन की मीडियाचा परिणाम आहे हा सगळा. म्हणजे मीडियामध्ये तुम्ही हे जे काही बघता ते खूप इझी वाटत जातं तुम्हाला. जे सुरुवातीला इझी वाटत असेल, कारण हार्मोन्स पण तुमचे खूप काम करतात शरीरावर. बरोबर. तुम्हाला जे प्रेम विशीमध्ये आणि नवथर प्रेम ज्याला म्हणतो, जे वाटतं ते हार्मोनल जे काही तुमचे असतात त्याच्यामुळे वाटतं. ते सेम सिच्युएशन सेम जर ही झाली 40शी नंतर 50शी नंतर, तुम्हाला त्याच्यात तेवढी एक्साइटमेंट नसते. का तर हार्मोन्स पण काम करतात. सो तुम्ही इमॅच्युअर असता, मॅच्युरिटी नसते. पण मग हे सगळं त्यांना जाणीव करून देणं हे पालकांचं काम असतं. पालक म्हणतील आमचं ऐकतच नाहीत मुलं. मुलं काय करतात माहिती नाही आम्हाला. पण हे असं नाही चालणार ना. थोडासा एक चेक पालकांकडनं हा असायला हवा. तरच पुढची पिढी हेल्दी रिलेशनशिप्समध्ये जाईल. बरोबर. नाहीतर ह्या अनसक्सेसफुल रिलेशनशिप्स नंतर सक्सेसफुल मॅरेजेस टिकणं हे खूप कमी होणार आहे. खूप उथळ होऊन जातील ह्या उथळ होऊन सगळ्यांच्या जाईल. भावना. उथळ झालेल्याच आहेत ना, कारण लग्न म्हणजे काय किंवा नातं म्हणजे काय ह्याच्या डेप्थमध्ये आपण जातच नाही. आपण वरवरचं बघतो. तो दिसायला चांगला आहे, ती दिसायला चांगली आहे, तो माझ्यावर खर्च करतोय, तीही खर्च करू शकते, त्यांनी मला हे दिलं, त्यांनी मला ते दिलं. आणि सध्या तर मी स्ट्रेसमध्ये खूप आहे. स्ट्रेस आहेत, नाही असं नाही. पण काही आपण क्रिएट केलेले स्ट्रेस आहे. म्हणजे एवढी काही मोठी सिच्युएशन नसते काही वेळेस, पण आपण अझ्युम करतो की नाही, मीच कशी चुकीची किंवा मीच कसा चुकीचा, माझ्याच बाबतीत असं कसं होतं. आणि मग ती एक एम्पॅथी घ्यायची जी सवय लागते ना, सिम्पथॅटिकली जायची, एम्पॅथी घ्यायची, मग ती पर्सनॅलिटी बनून जाते तुमची. आणि मग त्यामुळे तुम्हाला क्लिअर काही पुढचं दिसतच नाही. जरी तुमच्या समोर चॉईसेस असले तरी. आणि आपण नेहमीच जसं म्हणजे लोकं म्हणतात तसं की वी लूक फॉर व्हॉट वी वॉन्ट टू लूक फॉर. ॲब्सोल्युटली. आपण जे दिसतंय ते नाही ग्राह्य करत. मला जे हवंय आपल्याला जे बघायचंय तेच ते आपण मी बघतो. ग्राह्य. सो जेन झी जरी फास्ट हे सगळं चाललेलं असलं, तरी पुढे काय हा प्रश्न आहेच ना. पुढे आपल्याला अशाच अनहेल्दी आणि डिस्फंक्शनल रिलेशनशिप्स डेव्हलप करायच्यात मॅरेजमध्ये,
की कुठेतरी स्थैर्य, स्टॅबिलिटी असलेले, अर्थात लग्नात स्थैर्य, स्टॅबिलिटी मिळेल हे तुमच्यावर अवलंबून आहे. लग्न झालं म्हणून तुम्हाला स्थैर्य मिळालं, स्टॅबिलिटी इमोशनल मिळाली असं नाही. यू हॅव टू वर्क अपॉन इट. बरोबर. ती कुठलीही रिलेशनशिप असो, लिव्ह इन असो, लग्न असो, काही असो. शेवटी काही काळानंतर ती रिलेशनशिप ही रुटीनच बनून जाते बरोबर. आणि ती जिवंत ठेवायला तुम्हाला वेगवेगळे प्रकार त्याच्यात करायलाच लागतात. शिरीनताई, मी तुम्हाला आता एवढे प्रश्न विचारले, तर आपल्या कार्यक्रमात असं एक सेगमेंट आहे की जिकडे आपण प्रेक्षकांचे प्रश्न घेतो. तर माझ्याकडे काही प्रश्न आहेत. अनुज म्हणतायत ठाण्यावरनं की आम्हाला मुलगा आहे, तो डिव्होर्समध्ये आम्ही त्याला कसं काय सेफ ठेवू शकतो? म्हणजे डिव्होर्सपर्यंत प्रकरण आलेलं आहे होय. आणि आता मुलगा आहे, तर त्याला जसं मी आत्ता म्हणजे आपल्या हो. मागच्या बोलण्याच्या ओघामध्ये माझं जसं आलं, की त्याला समजावून सांगणं गरजेचं आहे. आणि जरी तुमचा डिव्होर्स असला, तरी तुमचा पती आणि पत्नी म्हणून डिव्होर्स होतोय. आई आणि वडील म्हणून डिव्होर्स कधीच होत नाही. आणि तो व्हायलाही नको. कारण मुलाला आई आणि वडील दोन्हीची गरज आहे. आणि दोन्हीचं प्रेम मिळू दे ना त्याला. आणि दोन्हीचं प्रेम म्हणजे फक्त आई-वडिलांचं नाही, तर दोन्ही कुटुंबाचंही मिळू दे. बरोबर. कारण बऱ्याच वेळा काउन्सिलिंग फॅमिली कोर्टात आम्ही हे बघितलेलं आहे, की नवऱ्याला किंवा बायकोला म्हणजे आईला किंवा वडिलांना मुलाला बघू देईन, पण त्याच्या फॅमिलीला नाही बघू देणार. कारण त्यांनी आम्हाला खूप त्रास दिलेला आहे. पण तो त्रास तुला होता, ॲज अ सून म्हणून होता म्हणा किंवा काही होता. होता नव्हता ती गोष्ट वेगळी. पण मुलाचा हक्क आहे ना आजी-आजोबांचा. आजी-आजोबांचा नातवाला बघण्याचा हक्क आहे. सो डिव्होर्स जरी होत असला, तरी मुलगा सेंटरला ठेवून त्याच्या भोवती त्याच्या वेलफेअरच्या दृष्टीने काय-काय करता येईल, हे टर्म्स आणि कंडिशन्समध्ये ठरवणं. जर तसं ठरलं गेलं, तर त्याचा मुलावर परिणाम होणार नाही आणि तो आनंदाने वाढेल. पण जर तसं न होता, ती जर चढाओढ झाली आणि चुरस झाली, की मी मुलाला जास्त प्लीज कोण करतंय? असं करायला जर तुम्ही गेलात, तर त्याचा वाईट परिणाम मुलावर होईल. सो मुलाला सांगणं मुळात बसवून, मूल किती वर्षाचं आहे त्याच्यावरही अवलंबून आहे हे सगळं. आणि त्याला त्या वर्षाचं आहे त्या वर्षाच्या लँग्वेजमध्ये सांगणं हे महत्वाचं आहे. म्हणजे मोठा असेल तर तो समजूच शकतो. पण छोटा असेल तर जसं मी म्हटलं तसं, की भांडण आहे आई-वडिलांमध्ये, नाही बोलू शकत आपण एकमेकांशी. सो आम्ही थोडे दिवस वेगळे राहणार आहोत. मग तू तू दोन्हीकडे येऊ शकतोस. तू ह्या आजी-आजोबांना पण भेटू शकतोस. मीही तुला प्रेम करते, वडीलही तुला प्रेम करतात. सो त्याच्यात आमची कमी पडणारच नाहीये. आणि हे सगळं करून मग मुलाच्या फायनान्शियली जे काही गोष्टी आहेत ह्या ठरवला, तर तो डिव्होर्स जास्त सुकर मुलाच्या दृष्टीने होईल. मुलाच्या दृष्टीने होईल. भक्ती लोखंडे ठाण्यावरनं म्हणतात की नातं स्पाइस अप करायला काय करायला हवं? स्पाइस अप करण्यासाठी हे तुमच्या हातात आहे. तुम्ही कसं म्हणजे जेवण स्पाइस अप कसं करता त्याच्या पद्धतीने वेगवेगळे तडके द्यायला लागतात नात्याला. तडके म्हणजे की समजा एखाद दिवस तुम्ही स्वतःसाठी म्हणून काढलात. हां. कुठेतरी गेलात, दोघंच जण गेलात, की तुमची जी काही कॉमन आवड असेल, ती जोपासण्याचा प्रयत्न केलात. की दिवसभरातला वेळ जसं मी म्हटलं तसं. म्हणजे आम्हाला मी कुठेतरी हे वाचलं होतं, की एक सेक्सॉलॉजिस्ट म्हणत होती, की जेव्हा सेक्सची जी तयारी असते, जो फोरप्ले असतो, तो इतका आधीपासून सुरू होतो, की म्हणजे समजा बायको घरात असेल, तर नवऱ्याच्या शर्टाचा वास घेणं, इथपासनं तो फोरप्लेचा तो प्रकार असतो. किंवा नवऱ्याने ऑफिसमध्ये असताना बायकोला आठवणं, हाही एक फोरप्लेचा प्रकार आहे. कारण ह्या सगळ्यातनं तुमची संप्रेरकं उत्प्रेरित होत असतात आणि त्याच्यानंतर तुमची जी सेक्सची ॲक्ट आहे ती होणार असते, जी दायी व्हायला हवी असेल तर. आता सेक्सपर्यंत जायला नको, पण नातं नुसतं जरी फुलवायचं झालं, तरी त्याच्यात स्पाइस जसं ही म्हणली तसं मी म्हटलं, की आपल्या कॉमन ज्या काही आवडी-निवडी आहेत, त्या जोपासण्याकडे लक्ष देणं आणि जाणीवपूर्ण जोपासणं. म्हणजे एखाद दिवशी नवऱ्याने बायकोसाठी काहीतरी करणं, एखाद दिवशी बायकोने नवऱ्यासाठी काहीतरी करणं. रुटीन बाजूला ठेवून हां. किंवा मूल जर असेल, तर मुलाला आई-वडिलांकडे ठेवून कुठेतरी जाणं, दोघंच जाणं, दोघांसाठी वेळ काढणं हे महत्वाचं आहे. आपला पुढचा प्रश्न आहे श्रेया पेडणेकर विचारतायत मुलुंडवरनं. माझं प्रेम माझ्या नवऱ्यावर आहे, पण सेक्शुअली सॅटिस्फॅक्शन नाहीये. त्यामुळे बरेच वाद होतात. पण मला त्याला डिव्होर्स द्यायचा नाहीये. तर मग मी काय करू? तर मी जसं म्हटलं तसं काउन्सिलर्स आहेत, हेल्प अवेलेबल आहे, सेक्सॉलॉजिस्ट आहेत. म्हणजे सेक्शुअल प्रॉब्लेम आहे, त्यामुळे सेक्सॉलॉजिस्टकडे जाणं गरजेचं आहे. कुठे प्रॉब्लेम येतोय? म्हणजे मुळात इच्छाच नाहीये सेक्स करण्याची, की काही कारणामुळे ते एव्हर्जन आलेलं आहे. हे पहिल्यांदा बघायला लागेल. म्हणजे भीती आहे का मनामध्ये? सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन तो तुझ्या अपेक्षा वेगळ्या आहेत का? त्याच्या अपेक्षा वेगवेगळ्या आहेत का? की बोर्डममुळे सेक्शुअल हे होतच नाहीये, की वेळच मिळत नाहीये, की तो लक्षच देत नाहीये. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा तुझ्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे तुझ्या मनामध्ये सेक्शुअली नकोच असं झालेलं आहे. तर ह्या सगळ्या सेक्शुअल मालफंक्शन का आहे? ह्या मुळाशी गेलं,
तरच त्याच्यावर काम करता येईल आणि तरच डिव्होर्स टळेल. पण ह्याच्यावर काहीच न करता किंवा नुसतंच दोघांमध्ये जरी बोललं तरी होणार आहे. पण जर दोघांमध्ये बोलणं शक्य नसेल ह्या विषयी, त्याचे वादच होणार असतील, तर तिसरी व्यक्ती आहे ना, मदत आहे ना बाहेर अजूनही उपलब्ध, त्याची मदत घ्यावी. त्याच्याने नक्की प्रश्न सुटू शकतो. शिरीनताई, आता जाता-जाता मला फक्त तुम्हाला पुन्हा एकदा विचारायचं आहे, की आपली जी लग्न टिकत नाहीयेत किंवा लग्न संस्थेचं आत्ता जे एक चित्र आपल्यासमोर उभं आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल थोडक्यात? टिकतील म्हणजे टिकायला हवी. लग्न संस्था ही टिकणार हं. असं माझं म्हणणं आहे. फक्त त्याला वेगवेगळे पर्याय निर्माण होतील. म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप्स वाढतील कदाचित, डिव्होर्स कदाचित वाढतील. पण डिव्होर्स जर कमी करायच्या दृष्टीने किंवा नात्यावर काम करण्याच्या दृष्टीने आपल्याला जर बघायचं झालं, तर मी सांगेन की मी जनरली नेहमी सांगते की देअर आर 3 एज. ॲप्रिसिएशन, अफेक्शन आणि अटेन्शन. ह्या 3 गोष्टी जर तुम्ही नात्यामध्ये ठेवल्यात आणि एकमेकांना दिल्यात, तर ते नातं फुलतं. आणि नातं हे फुलवायला लागतं. ते ऑटोमॅटिकली फुलत नाही आणि त्याच्यासाठी दोन्हीकडनं प्रयत्न हवे. आणि पूर्वापारची जी विवाह संस्था होती किंवा लग्न संस्था होती, ती मोडकळीस येणारच आहे. ती तशीच्या तशी पुढे जाऊच शकत नाही. कारण ती असमानतेवरच आधारित होती. आता समानतेचा जमाना आहे. पण समानतेचा पुरस्कार करताना सुद्धा अर्ध अगदी असं न बघता, मोजून मापून मोजून मापून न बघता, कधी मी 60, कधी तू 80 असं केलं तरी चालेल. तरच ते टिकू शकेल. बरोबर. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आणि जर तुम्ही आग्रहच धरला किंवा एखाद्या वेळेस भांडण झालं आपलं, तर ते भांडणाचं सोल्युशनच काढायचा प्रयत्न केला, तर ते नाही होत. कित्येक गोष्टी तुम्हाला सोडून द्यायला लागतात. म्हणजे मध्ये मी कुठेतरी वाचलं होतं, की कुछ ॲडजस्ट करो, कुछ बर्दाश्त करो, कुछ नजरअंदाज करो. हे जर तुम्ही केलंत, तरच ते नातं टिकतं. आणि हे कुठलंही नातं म्हणजे मी म्हणेन, आपण नवरा-बायकोच्या नात्याबद्दल बोलतोय कारण ते जास्त इंटिमेट नातं आहे. त्याच्यात जास्त तुमचं स्वतःला तुम्हाला द्यायला लागतं. इमोशनली, फिजिकली द्यायला लागतं. पण बाकीच्या नात्यामध्ये सुद्धा जर ह्या गोष्टी तुम्ही वापरल्यात, की नाती टिकतात. बरोबर आहे. तर ह्या जर गोष्टींनी पुढे आपण नातं टिकवलं, तर लग्न संस्थेसारखी दुसरी सुंदर गोष्ट नाहीये. कारण जे साहचर्य, जे आपल्याला कंपॅनियनशिप अपेक्षित आहे, ती जर तुम्ही समान पातळीवर येऊन एकमेकांना समजून घेऊन केलीत, तर ती सुंदर आहे. कारण तीच माणसाला हवी आहे. स्त्री असो, पुरुष असो, काय लागतं आपल्याला? एक इमोशनल कुठेतरी व्हेंटिलेट होण्यासाठीचं एक जे काही स्थान लागतं, ते जर आपण एकमेकांना दिलं, बायस न होता, कुठलंही क्रिटिसिझम न करता. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं, की कारण स्त्री आणि पुरुष हे मुळात भिन्न आहेतच. म्हणजे नैसर्गिकरित्याच भिन्न आहे. एक छान सुंदर पुस्तक आहे, मेन आर फ्रॉम मार्स अँड विमेन फ्रॉम व्हीनस म्हणून. आणि त्याच्यात त्यांनी 2 कसे भिन्न व्यक्तिमत्व आपण एकत्र येतो, जे निसर्गानेच केलेले आहेत, ते त्यांनी सांगितलेलं. त्यामुळे पुरुष हा पुरुषासारखा काही वेळेस वागणार आणि स्त्री ही स्त्रीसारखीच काही वेळेस वागणार. पण तुम्हाला त्याच्या मागची भावना समजून घ्यायला हवी. कार्यकारण भाव समजून घ्यायला हवा. तो जर तुम्ही समजून घेतलात, तर ती कृती समजेल. नुसत्याच कृतीवर जर बोट केलंत, की ही कृती चुकीची आहे, नाही पण त्याच्या मागे काय घडलं होतं, बरोबर. हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीने जसं मी म्हटलं आधी सुरुवातीलाही मी तेच म्हटलं, की लग्न टिकवावं लागतं, नातं टिकवावं लागतं. ऑटोमॅटिकली टिकत नाही आणि त्याची तयारी हवी मानसिक. म्हणजे मी 50% देईन, काही वेळेस मला 70% द्यायला लागेल. लग्न नवीन झाल्यानंतर मला कदाचित 10 पावलं चालायला लागेल, तेव्हा समोरचा एखाद पावलं पुढे येईल. बरोबर. तर चालेल, पण तुम्हाला तो पेशन्स हवा. कुठलीही घाई-घाई करून कुठेच चालत नाही. आणि पेशन्सनी जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या, तर हळू-हळू मनाचे बंध जुळत जातात, जर समान पातळीवर असाल तर. हां, आणि ज्या काही गोष्टी म्हणजे ज्या काही लग्नांमध्ये हे शक्यच नाहीये नात्यांमध्ये, जिथे व्हायलन्स आहे, म्हणजे फिजिकल व्हायलन्स मग तो एकदा असो, दोनदा असो, तो नकोच, नाहीच व्हायला हवा. अशा गोष्टींमध्ये अशी नाती तुटायलाच हवी. पण अशी त्या मानाने कमी आहेत. आणि छान सुंदर व्यवस्थित राहत असलेली जोडपी खूप आहेत आपल्या समाजामध्ये. सध्या हा प्रश्न खूप आपण निर्माण करतोय, मीडिया निर्माण करते. पण त्याचं पर्सेंटेज बघायला हवं, हे मी परत सांगते. सुखी म्हणण्यापेक्षा आनंदाने राहणारी पण किंवा तडजोडीने स्वीकारून राहणारी कुटुंब ही खूप आहेत. सो तेवढा अलार्मिंगली आपल्याला डेंजर नाहीये अजूनही लग्न संस्थेला. पण हळू होईल जर आपण ह्याच्यात बदल केले गेले नाही. शिरीनताई, तुम्ही इकडे आलात आणि आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. म्हणजे धन्यवाद. किती तुम्ही मला ही संधी दिलीत या दृष्टीनेही मी तुमचे धन्यवाद मानते. कारण
हा आजकालचा सध्याचा प्रश्न आहे. अरे वा. म्हणजे कितीही ह्याच्यावर चर्चा केली ना, वेगवेगळ्या लोकांनी, म्हणजे कितीही पॉडकास्ट ह्याच्यावर आहेत, बरेच आहेत. म्हणजे आपण काही पहिल्यांदाच करतोय अशी गोष्ट नाहीये. पण प्रत्येकाची विचारसरणी वेगवेगळी आहे हो. आणि तुम्ही कितीही हे समाजाला दिलत, तरी ते कमीच आहे. त्यामुळे हे द्यायला हवं आणि म्हणून तुमचेही धन्यवाद. थँक यू सो मच. म्हणजे किती साधी आणि सरळ सोपी गोष्ट आहे ना, की इतकी सुंदर लग्न संस्था आहे. 2 जीवांचं मिलन होतं. सगळे अख्खं कुटुंब खुश असतं त्यावेळेला आणि फक्त ते टिकवण्यासाठी आपल्याला खूप छोट्या-छोट्या गोष्टी करायच्या असतात. म्हणजे एकमेकांचं मन खरंच समजून घेणं आणि समजून घेणं म्हणजे काय हे सुद्धा समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठीच माझ्या मते प्री मॅरेज काउन्सिलिंग हा आपल्याकडे इतकी छान मदत आहे. आपल्याकडे जर जसं मगाशी ताई पण म्हणाल्या, की आपल्याकडे प्रश्न आला, की त्याच्यावरचं सोल्युशन, त्याच्यावरचं उत्तर हे आपल्याकडे कायम असतं आणि त्या उत्तरासाठी, त्या मदतीसाठी आपण कधीही धावा घेणं, हे कधीही म्हणजे मी असं म्हणेन, की तुम्ही तो करायला हवा कारण का ते तुमच्या चांगल्यासाठी आहे, तुमच्या कुटुंबासाठी आहे. तर तुम्ही हे कराल. आणखीन तुम्हाला ज्या छोट्या-छोट्या गोष्टी करायच्या आहेत तुमच्या पार्टनरसाठी त्या तुम्ही आवर्जून करा आणि तुम्हाला हा आमचा आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. पुढे कायच्या पुढच्या भागांमध्ये तुम्हाला आणखीन कुठले-कुठले विषय बघायला आवडतील, हे सुद्धा आम्हाला आवर्जून कळवा. आमचं Facebook आणि Instagram पेज आहेच, त्याला फॉलो करा आणि पुढे कायचा एकही एपिसोड न चुकता बघण्यासाठी पुढे काय हे आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लक्षात ठेवा, पुढे काय हा प्रश्न नसून पुढे काय हे उत्तर आहे. तर बघत रहा पुढे काय.